सुगंधा, तन्मयी, सगळे 14,000 बरं आहे. नमस्कार सगळ्यांना. सगळ्या इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बोलपट हा तुमचा आमचा सगळ्यांचाच ओपन माईक आहे. एक मराठी परफॉर्मन्ससाठी स्पेस मिसिंग होती, सो शर्वरी आणि मी बोलपट चालू केला आणि खूप बरं वाटतं सांगायला, आज आपल्याकडे एक 15च्या वरती तरी परफॉर्मर्स आज आहेत आणि दिस इज द हायेस्ट नंबर आतापर्यंतचा. आज आपला 6वा ओपन माईक आहे बोलपटचा ऑनलाईन आणि थीम मेंटल हेल्थ, म्हणजे मेंटल हेल्थ वीक आहे त्यामुळे मेंटल हेल्थ थीम आहे. दोन आज एक नवीन थीम, नवीन होस्ट, एक अतिशय गोड होस्ट आज आपल्या बरोबर आहे. सो मी केतकी आणि माझ्या बरोबर ज्यांनी चालू केलं ते शर्वरी. शर्वरीला सगळे ओळखतात आणि शर्वरी पण एक सायकोलॉजिस्ट आहे. आणि हाय शर्वरी. शर्वरी एक सायकोलॉजिस्ट आहे, ती गाणं लिहिते, गाणं कंपोज करते आणि ती आता आपल्या होस्टची ओळख करून देईल आणि आपण त्याच्यानंतर लगेच सुरू करूया. सो शर्वरी, ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच केतकी. नमस्कार सगळ्यांचं. मनापासून स्वागत बोलपट या परिवारात आणि आपल्या ओपन माईक मध्ये. जसं केतकीने सांगितलं तसं तुमच्या भरभरून आलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद आणि आभार. कारण लाईव्ह सुद्धा खूप छान गेला पहिला आणि तुमच्याचमुळे, आणि आज हा अक्षरशः पहिल्यांदा असं होतं की मोर दॅन 15-16 जे आम्हाला रेग्युलर परफॉर्मन्स असायचे त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद तुम्ही दिलाय, त्याबद्दल तुमचे आभार. केतकीने तर सांगितलंच आहे. मी थोडक्यात माझ्याबद्दल आणखी सांगते की मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि प्रॅक्टिस करते सध्या, आणि ऑल्सो ऑफलेट मेंटल हेल्थ हा माझा आणि केतकीचा जिव्हाळ्याचा विषय आहे जरा. आम्ही दोघेही सायकोलॉजिस्ट आहोत, ती काउन्सिलिंग आणि मी क्लिनिकल असं. आणि मी मेंटल हेल्थवर बऱ्याच आता ओपन माईक बरोबर सव्वा वर्ष झाले परफॉर्म करत आले, आणि जिथे मेंटल हेल्थवरच गाणी सादर करत आले सातत्याने, पण त्या इंग्लिशमध्ये, म्हणजे हिंदी आणि इंग्लिश मिक्स करून, जेणेकरून अवेअरनेस क्रिएट व्हावा आणि इतका अवेअरनेस व्हावा की अवेअरनेसची गरज भासू नये, असा प्रयत्न आहे. पण अर्थात मी हिंदी आणि मराठी ओपन माईक नव्हते त्यावेळी अजिबात, म्हणून मला हिंदी आणि इंग्लिशमध्येच करत होते. आता आमचा हक्काचा एक माध्यम आहे, प्लॅटफॉर्म आहे, म्हणून ही छोटीशी सुरुवात, हा प्रयत्न. सो मी आता फार बडबड करणार नाही आणि आपल्या छान होस्टला इंट्रोड्यूस करते. आज आपल्यामध्ये आहेत तन्मय जागीरदार. त्यांचं खूप खूप स्वागत की एका माझ्या मेसेजवर, एक फोन कॉलवर त्यांनी होकार दिलेला आहे आणि आज होस्ट करायला ते आले. सो ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि कार्यरत आहेत, त्याच्याबद्दल ते स्वतः जास्त सांगतीलच. पण माझी सगळ्यात पहिली, आम्ही दुसऱ्या एका ओपन माईकमध्ये भेटलो होतो पहिल्यांदा, द रूट्स नावाच्या, तिथे आम्ही भेटलो आणि मला हेही कळलं की माझ्या वन ऑफ द फायनेस्ट फिल्म्स जे मी पाहिले आणि त्याच्यातलं बॅकग्राऊंड स्कोर मला आजही जे पाठ आहे, दोन पाठ, त्या फिल्म मधले जे चाइल्ड आर्टिस्ट म्हणून त्यांचं जी ओळख पटली होते. अब तक 56 ही नाना पाटेकरची फिल्म जर तुम्ही कोणी पाहिली असेल, ऑफकोर्स, तर ती खूप गाजली होती अर्ली 2000s मध्ये, इफ आय रिमेंबर करेक्टली. आणि मी स्वतःहून त्याच्या पारायणा केल्या होत्या आणि मला त्याचा बॅकग्राऊंड स्कोरही अतिशय आवडायचं, ती फिल्मही आणि त्याचा परफॉर्मन्स सुद्धा. पण आय डिडंट नो की बऱ्याच वर्षानंतर माझी आणि त्यांची भेट होईल आणि आम्ही एकाच मंचावर इथे असू. सो आय एम मोर दॅन हॅपी टू हॅव यू तन्मय. तुमच्या सुपूर्द करते मी. सो इट्स ओव्हर टू यू. थँक्यू सो मच शर्वरीजी. थँक्यू सो मच कितकीजी फॉर हॅव्हिंग मी. आणि आज मी इतका जास्त एक्सायटेड आहे की तुम्हाला काय सांगू. सगळ्यात पहिल्यांदा सर्व मंडळींना नमस्कार नमस्कार नमस्कार. मी जसं म्हणलं तसं की मी इतका एक्सायटेड आहे आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी. मुळात म्हणजे दोन महिला आपल्या मराठी ओपन माईक असं सुरू करतायत आणि सुरू करून त्यांचं इतकं छान पद्धतीने त्या चालू करतायत. ही आयडियाच इतकी सुखावून देणारी आणि आनंद देणारी आहे की जसं मला कळलं की असं काही प्रयत्न या करतायत, मला खूप आनंद झाला आणि खूप छान वाटलं. आणि जेव्हा शर्वरीजी एवढ्या हक्काने आणि प्रेमाने जेव्हा त्या म्हणल्या की असं असं आहे आणि वी वॉन्ट यू टू होस्ट, म्हणलं की ये तो मेरे घर की बात आहे. आणि घरात जेव्हा घरची गोष्ट असते त्यावेळेला इन्व्हिटेशन आणि या गोष्टीची गरज पडत नसते, तेव्हा नाही म्हणलं तरी आपण जायचं असतं. आणि ही भूमिका घेऊनच मी आज म्हणलं की आता इथून पुढे मी तुमच्या बरोबर जॉईन करणार आहे. हा बोलपटाचा जो काही परिवार आहे याचा मी हिस्सा होणार आहे निश्चितच. आणि आज ही मला संधी मिळते याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे, कितकीजी आणि शर्वरीजी दोघींचे. आणि मी काही मागचे कार्यक्रमही पाहिलेले आहेत आणि इतके सुंदर, इतके उत्कृष्ट कलाकार मंडळी या मंचाला लाभलेले आहेत, इतकं छान वाटतं मला ऐकून. मीही स्वतःला एक कलाकार समजून घेतो
आणि कलेचा साधक असा समजतो आणि कला शिकायचा मी पण प्रयत्न करतोय. तर इतके छान छान कलाकार वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सादरीकरण वेगळ्या वेगळ्या प्रकारचं सादरीकरण इथं होतं. इतक्या छान छान गोष्टी बोलल्या जातात. तर मलाही असं वाटलं की हे इतक्या वर्षांपासून जे ओपन माइक कॉन्सेप्ट सुरू आहेत त्याच्यामध्ये आपण असं का नाही करू शकलो. तर खरंच सलाम आहे शर्वरीजी आणि कीर्तीजी तुम्हाला दोघींना की एक असा विषय एक अशी संकल्पना तुम्ही काढलेली आहे आणि इतकं छान पद्धतीने तुम्ही रन करताय आणि सगळ्यात महत्वाचं क्रेडिट म्हणजे आपले सगळे जे पार्टिसिपंट्स आहेत सगळे मेंबर्स आहेत मेंबरान ज्यांना आपण म्हणू शकतो त्यांचं सुद्धा की इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि प्रेमाने सगळे जोडल्या गेलेले आहेत. तर मला असं वाटतं की खूप छान आणि एक छोटंसं मी माझ्याबद्दल सांगेन की मी फार काही माझं सांगण्यासारखं इतकं नाहीये. मी बेसिकली एक ऍक्टर आहे, एक बालकलाकार म्हणून मी इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली होती आणि मागचे अनेक वर्ष झाली मी फिल्म मेकिंग म्हणजे डायरेक्शन आणि याकडे वळलेलो आहे आणि ऍज अ डायरेक्टर मी जवळपास एक मागचे 10-12 वर्ष मी काम करतोय आणि त्याच्या 10-12 वर्ष आधी मी ऍक्टिंग करत असे. आणि सगळ्या टाईपचं जसं मी म्हणलं की सगळ्या टाईपच्या कलेमध्ये मला इंटरेस्ट आहे जसं गाणं आहे ओपन माईक आहे किंवा या सगळ्या गोष्टी तर तुमच्यासारख्या छान आणि गुणी कलावंतांबरोबर जोडल्या जाऊन काही काही नवीन शिकायला मिळेल अशी नेहमी अपेक्षा असते माझी. अं, तर आज आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. फार जास्त मी पण काही वेळ घेणार नाही कारण आपण आपल्या सगळ्या स्पर्धकांना आणि सगळ्या पार्टिसिपंट्सला ऐकण्यासाठी इथं जमलेलो आहोत. तर आजचा जो विषय आहे हा चित्त चॅट अशी आपण थीम आज घेतलेली आहे. चित्त चॅटचा अर्थच असा आहे की आपण मेंटल हेल्थ वीकमुळे मेंटल हेल्थ या विषयावर आपण आज बोलणार आहोत. अनेक आपले पार्टिसिपंट आज त्याच्याबद्दल बोलणार आहेत. तर मेंटल हेल्थ ही किती आवश्यक गोष्ट आहे हे आपल्याला मागच्या काही वर्षामध्ये ह्याची जाणीव झालेली आहे. आणि विशेषतः आजकालचं जी काही जीवनशैली आपली जशी आहे आजकालची लाईफस्टाईल आहे किंवा आजकालचे जे काही नवीन चॅलेंजेस आहेत यामध्ये मेंटल हेल्थ हा एक फार मोठा एक रोल प्ले करतं आणि म्हणून मग हा विषय शर्वरीजींनी आणि कीर्तीजींनी निवडला आणि याच्यावर बोलायला आपल्या सर्वांना संधी मिळते ही फार मोठी गोष्ट आहे. एक छोट्याशा फक्त सांगेन की मी प्रत्येक पार्टिसिपंटला आपण एक 4 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि अर्थात वी आर ऑल एक्सायटेड टू टॉक आणि आपलं काही जबरदस्ती नाही की तुम्ही मेंटल हेल्थवरच बोलावं असं काहीही म्हणणार नाहीये. हे ओपन माईक आहे मुक्त मंच आहे आपल्याला बोलायला मिळतोय त्यामुळे असं काही आपण रिस्ट्रिक्शन कोणाला आपण रिस्ट्रिक्ट कोणाला करत नाही आहोत. तर मला असं वाटतं आपण सुरू करायला काही हरकत नाहीये. एक छोटीशी रिक्वेस्ट की जेव्हा केव्हा पार्टिसिपंट आपले सुरू करतील त्यावेळेला आपल्या आपल्या सर्वांचे माईक्स आपले बंद असावेत आणि जनरली आपण सगळे माईक्स बंद ठेवतोच त्यामुळे काही हरकत नाहीये. तर गणपती बाप्पाच्या नामाघोष ह्याच्या सकट आपण सुरू करूयात. गणपती बाप्पा मोरया. तर आपले पहिले पार्टिसिपंट आज आहेत श्री तुषार गाडेकरजी. तुषार गाडेकरजी तुषारजी आलेले आहेत का? तुषार आहे ऍक्च्युली हॅलो कॉलमध्ये. तुषारजी. हा तुषारजी आलेत का? हो तुषारजी दिसत आहेत. हा तुषारजी तुमचा माईक बंद दिसतोय. काही टेक्निकल ग्लिचेस आहेत. नेक्स्ट परफॉर्मर कडे जाऊया मग हवं तर आपण परत येऊ. आपण नेक्स्ट परफॉर्मर कडे जाऊया. सुबोध जी आहेत का? सुबोध वाघमारे. मिस्टर सुबोध वाघमारे. हो सर. येस. सुबोध जी स्वागत आहे. लुकिंग फॉरवर्ड टू हिअरिंग आवाज यू. येतोय माझा? हो हो आवाज येस. येतोय. पहिल्यांदा सर्वांना नमस्कार. माझं नाव सुबोध वाघमारे. मी मूळ लातूरचा आहे आणि आता सध्या दिल्लीमध्ये मी इथं UPSC ची प्रिपरेशन करतोय आणि कविता वगैरे लिहितोय मी पण मराठी आता थोडं कमी झालंय इकडे आल्यापासून आणि शायरी गझल वगैरे थोडं एक्सप्लोर करतोय आणि इंस्टाग्राम वरती आपलं जाहिरात पाहिली आणि मग हे केलं कारण मराठी प्लॅटफॉर्म कधी पाहिला नव्हता आणि असं होतंय पण असं माहित नव्हतं त्याच्यामुळे आज खूप छान वाटतंय. हा तर आजच्या जे ओपन माइकची थीम आहे मेंटल हेल्थ याच्यावर मी काही लिहिलेलं नाही आतापर्यंत पण आज एवढं घेऊन जातो इथून की याच्यावरती लिहिणार नक्की. तर ज्यावेळी कोविड आला होता 2019 त्यावेळी मी एक छोटीशी कविता लिहिली होती ती सादर करतो. तर
या माझ्या कवितेचं नाव आहे नवा सूर्योदय. नवा सूर्योदय. ही रात्र वैरी विषमतेची वेळीच सरून जाईल. ही रात्र वैरी विषमतेची वेळीच सरून जाईल. होईल नवा सूर्योदय पुन्हा नवी पहाट येईल. होईल नवा सूर्योदय पुन्हा नवी पहाट येईल. दाटले आसमंती, दाटले आसमंती मेघ हे काळोखाचे. दाटले आसमंती मेघ हे काळोखाचे. अपरांती तयांची अमोघ वर्षा होईल. होईल होईल नवा सूर्योदय पुन्हा नवी पहाट येईल. होईल नवा सूर्योदय पुन्हा नवी पहाट येईल. घेतला कितीही थांबा काळोखाने, घेतला कितीही थांबा काळोखाने. प्रकाश नव्या आशेचा नवी दिशा देईल. होईल नवा सूर्योदय पुन्हा नवी पहाट येईल. होईल नवा सूर्योदय पुन्हा नवी पहाट येईल. ही रात्र वैरी विषमतेची वेळीच सरून जाईल. होईल नवा सूर्योदय पुन्हा नवी पहाट येईल. पुन्हा नवी पहाट येईल. धन्यवाद. आणि इतकंच लिहिलं होतं कारण त्यावेळी माणसांची इच्छाशक्ती खूप मतलब माणसांची इच्छाशक्तीच कामी आली त्यावेळी आणि धीर देणं एकमेकांना आपण त्यावेळी केलं. त्याच्यामुळे छोटीशी कविता मी त्यावेळी लिहिली होती. तर मला ऐकल्याबद्दल आणि संधी दिल्याबद्दल शर्वरी मॅम आणि केतकी मॅम आणि तन्मय सर आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि पोलपट हा जो प्लॅटफॉर्म तुम्ही सुरू केला याला माझ्या भरपूर शुभेच्छा. थँक्यू. वा 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 वा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान, खूप छान, खूप मजा आली ऐकून. आणि सुबोधजी, आपल्या म्हणजे दोघांमध्ये एक कॉमन धागा आहे. तुम्ही मराठवाड्याचे, मी पण मराठवाड्याचा मूळचा, मी मूळचा परभणीचा. त्यामुळे अच्छा, अच्छा. लातूरचं कोणी म्हटलं की आपलं वाटतं, तर छान वाटलं. आणि आपले कलाकार मकरंद दिल्लीमध्ये जाऊन अनासपुरे दिल्ली गाजवत आहेत. इकडचेच आहे मराठवाड्याचे. कोण कोण? हॅलो. मकरंद अनासपुरे. हो 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 हो, येस येस येस, मकरंद अनासपुरे आहेत. आणि आपला एक मराठवाड्याचा कलाकार दिल्ली गाजवतोय, हे छान वाटतं ऐकून. खूप छान. आणि सर आणि दिल्लीमध्ये पण आपण सुरुवात करावी अशी माझी एक विनंती असेल तुम्हाला. इथं काही हेल्प लागली मराठी ऑडियन्स साठी मी प्रयत्न करेन ग्राउंडवरती. नक्की. वा वा वा, व्हॉट अ वंडरफुल सजेशन. केतकीजी आणि शर्वरीजी डेफिनेटली इंटरेस्टेड आहेतच याच्यामध्ये. केतकीजींच्या चेहऱ्यावर बघूनच मला कळलंय किती आनंद होतोय त्यांना आपण. आपण निश्चितच याच्यावर पुढे हे करूयात. खूप छान आणि अतिशय आवडली ऐकून तुमची कविता. आता आपण मग पुढच्या पार्टिसिपंटकडे वळूयात. अन्वयजी, अन्वय आहेत का? अन्वय आला नाहीये मला वाटतं अजून. अच्छा, अन्वयजी आले नाहीयेत. बरं, हरकत नाही. मग आपण हा, क्या बात आहे. आमच्या काकू अगदी म्हणजे आमच्या अगदी आज एका दिवसात जरा आईसारख्या आमच्यासाठी. आलेली आहे, थोडी थकलेली आहे. तयारी तर काहीच ते पण बोलून देऊ असंच, पण दुसऱ्या घेऊन घ्या मग मी करते. थोडं आज इकडे तिकडे जरा परत जावं लागेल, थोडी भागदौड झाली. दुसऱ्याला घेऊन घ्या मग मी करते. लवकर होईल तेवढं चांगलं. ओके ओके, चालेल चालेल, काही हरकत नाहीये. मग दुष्यंतजी आलेत का? दुष्यंतजी, येस, दुष्यंतजी तर आहेतच. येस येस येस, विथ अ ग्रेट स्माइल मिस्टर दुष्यंत, वेलकम. Oh, thank you so much. नमस्कार सर्वांना. सकाळचे 7:50 झालेले आहे. माझं नाव दुष्यंत कवडीकर. मी व्हॅन्कुव्हर, कॅनडा इथे राहतो आणि कॉलेजमध्ये टीचर आहे आणि लोकल फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो मी. आणि थँक्स टू केतकी, तिने मला पुश करायला, कारण की मी आजपर्यंत मराठीत काहीच लिहिलेलं नाहीये. तर हा माझा पहिलाच पीस आहे. सहसा मी इंग्लिश आणि हिंदीमध्ये लिहितो. तर हे चित्त चॅट या टॉपिकवर मी आपल्या मनाच्या 2 भागांमधलं एक संभाषण असं लिहिलेलं आहे. तर जरा ऐका, मजा येईल कदाचित. का रे मन, तू का आज शांत एवढा? छे, कसला मी शांत? विचार एवढे हातावर मोजता येईना, प्रकार एवढे दुष्यंतला सांभाळता येईना. कसं काय मी शांत? सांग मला. तुफान आहे विचारांचा, शब्दांचा आणि प्रश्नांचा, आणि तू म्हणतोस मी शांत? अरे हो बाळा, पण मला सांग रे मना, तू का रे एवढा प्रेम करतोस लोकांवर? कोण आहे सांग मला या पृथ्वीवर? एक येतो, तो जातो, मग पुन्हा एक येतो, मग तो जातो, मग एक येतो, तो त्रास देतो, पुन्हा एक येतो, तो धडा शिकवतो.
मग कोणी येतात ते गैरफायदा घेतात. मग एक येतो तो कामापुरताच. मग एक अरे खूप येतात. दमलो आता मी आता. ज्यांना यायचंय ते येतील, ज्यांना जायचंय ते जातील, ज्यांना थांबायचे ते थांबतील. मी प्रेम करणार आणि मी खूप प्रेम करणार. उपाय नाही याला. अरे मना, फार इनोसेंट आहेस रे तू. का रे मना? मोठा कधी होणार? जग पुढे वाढत चाललंय. लहान नाहीये मी. माझे विचार उच्च आहे. वेळेत आहे मी, माझी कहाणी वेगळी आहे. जगाला जाऊ दे पुढे. मागे, मध्ये, आकाशात, चंद्रावर जिथे जायचंय जगाला जाऊ दे. मी आहे इथे माझ्या कवितेत. मी आहे माझ्या स्वतःबरोबर आणि माझ्या या टाइमलाईनवर. ही माझी कहाणी. कंपेअर करू नकोस. अरे तसं नाही रे मना. का रे तू एवढा वेगळा? लोक नावं ठेवतात, तुझ्या पाठी बोलतात, तुझ्याविषयी गॉसिप करतात. तुला काळजी वाटत नाही? बोलू दे त्यांना. मी पण बोलपट आहे. करू दे गॉसिप. मी पण लेखक आहे. देव ठेवू दे नाव. मी स्वतःच वेगळं नाव करेन जगात. मी पण त्यांच्या शब्दांची गपचूप मजा घेणार आहे. लावून घेणार नाही स्वतःला. नुसतं हसेन. अरे काय रे मना, खूप बल आहे तुझ्यात. व्हेरी स्ट्रॉंग. कसं काय हे जमतं तुला, सांग मला. काय सांगू दुसरं मना. जमत नाही आपल्याला, प्रयत्न करतो. बळ नाही पण त्याची इच्छा धरतो. एक एक दिवस जसा येतो तसा काढतो. हसतो गातो, दुष्यांशी बोलतो, कविता करतो. एका सुखी पृथ्वीचं चित्र पाहतो. श्वास घेतो. एक दिवस हळू आणि हळू. हे आता बस झाला तुझा हे प्रश्न. एवढं बोलपट बनू नकोस. अजून आपल्यासारखे खूप लोक वाट बघत आहेत. तर प्रश्न लिहून ठेव. मला गरज आहे. माझ्याजवळ उत्तर आहेत पण कधी लक्षात येत नाही. चला मग पुन्हा भेटूया. सध्यासाठी नमस्कार. आणि हो, लक्षात ठेवा, तुमचं मन तुमच्या ताब्यात. यू ऑल हॅव कंट्रोल. तर जरा सांभाळून, जरा नम्रतेने, जरा प्रेमाने स्वतःच्या मनाचं लक्ष ठेवा. आरशात बघा आणि म्हणा, आय एम ऑसम. थँक्यू सो मच. छान, सुंदर. पहिला क्या विषय बात है. पहिल्यांदा व्हेरी नाईस. ऐकायचं या विषयावरती. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस दुष्यंतजी. वंडरफुली प्रेझेंटेड. मना मॉड्युलेटेड. खूपच छान, खूपच छान. येस. खूप अप्रतिम. सुंदर, खूप सुंदर. एकदम मजा आली ऐकून. व्हेरी ब्युटिफुली रिटन आणि छान सादरीकरण ॲज पीपल सेड. आणि खूप छान, खूप छान. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यामुळे बोलपट आपला इंटरनॅशनल झालेला आहे. So असेच आता अजून अनेक अनेक जण आपल्या बरोबर जोडले जातील अशी मला 100% खात्री वाटते. ब्युटिफुली रिटन. थँक्यू आणि सर. तुमच्या हे प्रस्तुतीकरण झाल्यानंतर मला मन उधाण वाऱ्याचे या गाण्याची आठवण झाली. इतकी सुंदर ते गाणं आहे. शंकर महादेवांनी गायलेलं आहे आणि अजय अतुलनी ते संगीतबद्ध केलेलं गाणं आहे. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे. किती सुंदर शब्दरचना आहे आणि किती सुंदर त्या गाण्याचे बोल आहेत. आणि खूप छान वाटलं. ते अगदी जुने काय म्हणतात ना, अनेक वर्षांपूर्वीची आठवण तुम्ही जागी केली आज. व्हेरी नाईस. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या पार्टिसिपंटकडे. कुमुदिनी वैद्यजी. अरे वा, या आल्या कुमुदिनी आहे. स्वागत कुमुदिनीजी. नमस्कार सगळ्यांना. खूप खूप नमस्कार. आणि शर्वरी मॅम, केती मॅम, इतकी सुंदर प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल खूप खूप आभार तुमच्या बोलपटवर आणि खास करून मराठी भाषेसाठी खूप खूप धन्यवाद तुमच्या. एक दोन विचार खाली मी तुमच्याकडे ठेवते, बघा कसं वाटतंय तुम्हाला. तुम्हाला नेहमी विचारलंय आणि त्याच्या संगाती तेच थीम मध्ये मनाच्या संगाती थोडा जीवनच्या सारला जे जगामध्ये आहे ते एक गाणं मी प्रस्तुत करणार आहे. खाली 2च वर्सेस. हा एवढंच. अच्छा, मेन हे जे मनाचे जे लोक म्हणतात ना हाली चाललेलं आहे, समजा 10-15 वर्षापासून ह्याचा जरा जास्तच हे झालंय, कारण की ते महत्वाचं आहे. मेंटल हेल्थ. कारण की एक तर ती जॉईंट फॅमिली जे काय सिस्टम होता ना ते आता विखरले गेले. खाली आता न्यूक्लिअर फॅमिली राहिली. म्हणून
कोणाकडे जाऊन काय सांगायचं आपल्या मनाच्या गोष्टी, ते एक लय मोठा प्रश्न झाला सगळ्याला. कुठलेही आपण काही पण आपली वय असू, दॅट्स ओके. लहान बाळ पण बघा लहानपणापासून नॅनी असते किंवा ड्रायव्हर असते किंवा कोण मावशी असते, असंच ते मोठा होतात. म्हणून ते जसं जसं मोठं होते त्याची वय होते, त्याची स्मृतीची जी बँक आहे ना, आपण पैसे ठेवायला बँक ठेवतो ना, तशी आपल्या आठवणी, स्मृती, आपल्या पंचेंद्रियांनी जे लहान बाळ पहिले 7 वर्षामध्ये ते जे जमा करते ना, त्याची पुंजी लई कमती असते. आईचे श्वास, आईचा स्पर्श, बापाच्या संगाती खेळलेला चांगलं चांगलं लहान लहान खेळ किंवा दर्या किनाऱ्यात जाऊन रेतीमध्ये खेळलेला, कारण की दोघी कमवतात, दोघी कामाला जातात, वेळ नाही. लहान लहान गोष्टीसाठी वेळ नाही. तो लहानपणापासून हे किती आपण हसले, किती आपण आपल्या कामामध्ये रमत राहिली, तरी पण मनातला एक कोपरा आहे ना, कधी पण खाली राहते. दॅट लीड्स स्लोली टू ऑल काइंड ऑफ मेंटल इश्यूज. आणि दुसरी एक आहे, मी बघितलंय किती किती वडिलांना की असं नको सांगू, त्याला वाईट वाटेल हो, हा का बोलते, नाही लोकांसमोर असं नाही सांगायचं. तर बाळला जे खरं काय खोटा काय ते कोण सांगणार? त्यांची लक्ष्मण रेखा बघा बेटो, हे एवढं एवढं केलं तर मस्त आहे, हे केलं तर नाही करायचं, असं नाही ठेवायचं, किंवा खरं काय खोटं काय त्याची ओळख कोण करून देणार? सगळंच तुम्हाला चांगलं आहे चांगलं आहे करत गुलाबी चष्मे नेसून तुम्हाला दुनिया जर दाखवली, तर दुनियाची हकीकत कोण दाखवणार? So that happens जेव्हा हळूहळू आपल्या मनात हे आपण संधी बांधतो की जे कोणी माझं ऐकले ना, माझा मित्र नाही तर माझे दुश्मन. सो ऑटोमॅटिकली वी बिकम ऑस्ट्रसाइज. आपल्या आजूबाजू एक प्रकारच्या नस दिसणारी आपले हे कसं बोलपट आहे तसं पातळ पातळ वेगळी 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 आपली आपण भावनाची ते पदर घालून एक मजबूत एक दिवाल बांधून घेते आणि स्वतः आपण एकटा आपल्याला वाटायला लागते थोडा समय गेलं तर. सो द बेस्ट थिंग इज लिव्ह अँड लेट लिव्ह. जगा, ज्यांना जसं हवंय तसं राहू द्या. कधी वेळ भेटला तर त्यांच्या गोष्ट ऐका, पण स्वतःच्या सांगायला नंतर कधी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. बट जस्ट लिसन. ऐकायसाठी कोण नाही. आणि जेव्हा मन मोकळा असणार, आपला मगज पण खाली असणार, म्हणजे चांगले विचार असणार आणि कोणाबद्दल काय द्वेष नाही, क्लेश नाही, यू फील लाईट. अँड देअरफॉर आपण काय विचार करते ना, ते विचार करून विचार करायला पाहिजे. बस एवढंच आहे, नाही तर वेळ पुढे जाणार. मला 2 वर्सेस खाली हे गाण्याचं तुमच्याकडे प्रस्तुत करायचं आहे, तुमच्या सोबत ठेवायचं आहे. ऐकून घ्या. जगे जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर. जगे जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्यांचे कर्म तैसे फाळते तुरीश्वर. जैसे ज्यांचे कर्म तैसे फाळते तुरीश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होत नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुल्या दुःख जगे करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्यांचे कर्म तैसे फाळते तुरीश्वर. ज्ञानी असू अथवा ज्ञान, अंत एक आहे जाण. मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असू अथवा शाण. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर. जैसे ज्यांचे कर्म तैसे फाळते तुरीश्वर. जैसे ज्यांचे कर्म तैसे फाळते तुरीश्वर. नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद. थँक्यू. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. खूप 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 मजा थँक्यू. आली थँक्यू. आणि लहानपणीची आठवण एकदम जागी झाली. मराठी घरांमध्ये किंवा कुठल्याही प्रवासाला जाताना किंवा कसंही हे गाणं हे नेहमी ऐकल्याच जायचं आणि अनेक वर्षांपासून आता नवीन नवीन गाण्यांमुळे जुनी गाणी ऐकली जात नाहीत. पण आज तुमच्या या सादरीकरणामुळे त्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि आता मला ते ऍक्च्युली गाणं ऐकायची फार इच्छा झालेली आहे. पण मी नक्की आपला कार्यक्रम झाल्यानंतर मी निश्चित ऐकेन. आणि इट्स अ ग्रेट सिलेक्शन ऑफ सॉन्ग. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कलाकार म्हणून आपण एक गोष्टी जे काही मला ज्या जाणवलेल्या आहेत त्या अशा की कलेला कसल्याही प्रकारचं बंधन नसतं. ना भाषेचं असतं, ना जागेचं असतं, ना जमिनीचं असतं. आणि हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे मॅम आज. मराठी मंचावर तुम्ही इतकं छान मराठी गाणं आणि इतकं मार्मिक पद्धतीने तुम्ही व्यक्त केलं आणि मांडलं. खूप खूप आभार तुमचे. थँक्यू सो मच. खूप छान, खूप धन्यवाद छान, सर. मजा आली. खूप धन्यवाद. थँक्यू. तर आता आपण वळूयात आपल्या पुढच्या पार्टिसिपंटकडे. तुषारजी, तुषारजी तुम्ही आहात का आता इथे? तुषारजींचा माईक अजूनही मला वाटतं ऑफ आहे. ओके, एनिवे. तर नेक्स्ट पार्टिसिपंट दॅट आयड लाईक टू कॉल मिस्टर भूषण कुलकर्णी. भूषणजी ऍक्च्युली हिंदीत सादर करणार होते पण त्यांनी मग ते मराठीमध्ये सादर केलं आणि आय एम सो हॅपी. मिस्टर भूषण. भूषणजी स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. माझा आवाज येतोय बरोबर? नमस्कार. हो, व्यवस्थित येतोय. हो, तर सॉरी थोडं कन्फ्युजन झालं. मी हिंदीमध्ये लिहिलं होतं ते मराठीमध्ये कन्वर्ट करायचं राहून गेलं होतं, तर मी पटकन बरं. ऑफलाईन जाऊन ते मराठीमध्ये कन्वर्ट केलं. तर हां, हां. माझा आवाज स्पष्ट येतोय ना? हो हो, अगदी तर स्पष्ट होतं, हे जे व्यवस्थित. आहे हे माइंड बद्दलच आहे, मेंटल हेल्थ बद्दल आहे. म्हणजे माइंड आपण जे काही करतो, जी आपल्याला करायची इच्छा नसते आपण करतो, अनलेस देवाची एंट्री होते लाईफ मध्ये. त्याच्या आधीचं लाईफ कसं होतं माइंडमुळे, आणि देवाची एंट्री झाल्यानंतर हाऊ माइंड वर्सेस गॉड असं कॉन्व्हर्सेशन आहे. आणि हे अगदी रिअल बरोबर. लाईफ आहे. प्रत्येक लाईन माझ्या लाईफशी रिलेटेड आहे आणि 100% ट्रू आहे. तर हे मी लिहिलंय. तर स्वागत आहे. आणि जे पण आपले कोणी पण देव असतील, डिवाइन असतील, ज्यांच्यामध्ये पण आपण विश्वास करतो, त्यांना ऑफरिंग म्हणून हे मी लिहिलंय. जसे माझे दादाश्रीजी आहेत त्यांना मी प्रेमाने दादा म्हणतो. तर आय विल क्विकली स्टार्ट. काय रे दादा तू, मस्त रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस सारखा वाहत चाललो होतो मी. राग आला तर आरामात भांडण करत होतो मी. कधी कधी खोटं बोलून सुद्धा निश्चिंत झोप काढायचो मी. स्ट्रेस जास्त झाला तर 2-4 गोळ्या अशाच खाऊन घ्यायचो मी. पैसे कमी पडले तर उधारी घेऊन जगायचो मी. लाईफ, करिअर कुठे चाललंय कुणाला ठाऊक, बस आजच्या मजेत जगत होतो मी. लोकांची नंतर पहिले स्वतःची सेवा करायचो मी. काय रे दादा तू, चुंबडीमध्ये कधी एंट्री मारलीस, मोठा छुपा रुस्तम निघालास तू. घोडे बेच के झोपलो होतो, अचानक रूस्टर अलार्म वाजवलास तू. सगळीकडे मीच मी होतो, सडनली लोकांचे चेहरे आणि दुःख दाखवलेस तू. काही पण सहज नाही दिले, धडे शिकवून शिकवून घडवलेस तू. कुणासोबत वाईट नाही करणार इतकी जाणीव आणलीस तू. मोठ्या मोठ्या गोष्टी आणि आध्यात्मिकता नंतर पहिले चांगला माणूस बनवलंस तू. काय रे दादा तू, कोण काय करताय सोड ना, पहिले स्वतःला बघ हे शिकवलेस तू. चूक झाली तर लगेच माफी मागणे शिकवलेस तू. माझ्या कामात सुद्धा मला निपुण बनवलेस तू. लोक म्हणतात देव कुठे आहे, देव कुठे आहे. मी रोज देवाशी गप्पा मारतो इतका कॉन्फिडन्स दिलास तू. कुणाला दुःखात किंवा आनंदात पाहिले तर लगेच डोळ्यांचा नळ चालू करतोस तू. बाकी काही नाही, मला फक्त आणि फक्त प्रेम बनवलेस तू. काय रे दादा तू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बहुत बढिया, बहुत बढिया. मला याच्यामध्ये खूप तुमच्या लेखनामध्ये एक रिलेटेबिलिटी फॅक्टर खूप आहे आणि अनेक एक एक वाक्य तुमचं खूप रिलेट करत होतं. मला खूप आवडत होतं आणि आय वॉज एन्जॉईंग इट. खूप छान मिस्टर भूषण. आणि एकदम कमी वेळामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी ट्रान्सलेट करून आमच्या समोर प्रस्तुत केलं. खूप खूप आभार तुमचे. थँक्यू सो मच.
तर हे खरं कलाकाराची ही खरी काय म्हणतात ना, कलाकार हा पाण्यासारखा असतो. कुठलीही परिस्थिती असो, कुठलीही सिच्युएशन असो, काहीही असो, कलाकार हा स्वतःला त्याच्यामध्ये पाण्यासारखं वळवून घेतो. हे खऱ्या कलाकाराचं लक्षण आहे. असो, आता आपण आपल्या पुढच्या पार्टिसिपंटकडे वळूयात. आय एम व्हेरी सरप्राईज अँड हॅपी ऑल्सो की त्या आज आपल्या मंचावर इथे आहेत. त्यांची अर्थात माझी दुसऱ्या ओपन माईक मध्ये भेट झालेली आहे आणि इंटरॅक्शनही छान झालेलं आहे. त्या जेव्हा जेव्हा मंचावर येतात एक फार आनंद आणि एक फार पॉझिटिव्ह वातावरण करून जातात आणि एक खूप छान आणि एक प्लीजिंग स्माइल सुद्धा त्यांची असते. तर आपण स्वागत करूयात प्रगतीजींचं. प्रगतीजी, आणि आय एम सरप्राईज प्रगतीजी, तुम्ही मराठीमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करता. आय एम सो हॅपी टू नो दॅट. मोस्ट वेलकम. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आणि तन्मयजी खूप धन्यवाद आपले पण. मी मराठीमध्ये पण पार्टिसिपेट करते कारण की मी मराठीच आहे, दिल से मराठी. आडनाव बच्छावत असलं म्हणून मी मराठी नाही असं नाहीये. 10वी पर्यंतचं शिक्षण मराठीत झालंय माझं. बाकी बस दिल है हिंदुस्तानी. आणि जास्त वेळ घेत नाही, आय विल स्टार्ट. तर आपण इथे बोलायला आणि ऐकायला आलोय मानसिक स्वास्थ्यावर, मेंटल हेल्थ. विषय ऐकलाय का आपण नीट? इट्स अ हेल्थ ऑफ अ माइंड, नॉट द ब्रेन. इट्स नॉट कॉल्ड द ब्रेन हेल्थ. मनाचं स्वास्थ्य आणि हे मन आहे कुठे? आपल्या शरीरात याची नक्की जागा कोणती? आपण बोलतो ना, मन भरून आलंय, मन लागत नाहीये, मनी वसे ते स्वप्नी दिसे. मग कुठे वास्तव्य आहे या मनाचं? कुणी सांगू शकेल का? एका अनुभवी डॉक्टरांना विचारलं होतं मी हे. उत्तर होतं, हे मन आपल्या शरीरभर व्यापलंय. म्हणूनच या मनाची प्रचिती शरीराशी निगडीत आहे, भावनांशी निगडीत आहे. प्रेमाच्या स्पर्शाने मन मोहरतं. या वाक्यात प्रेम आणि स्पर्शानंतर मन आलंय, नाही का? म्हणजेच मनाला स्वास्थ्य ठेवायचं असेल तर आधी भावनांवर काम व्हायलाच हवं. मी सायकोलॉजीचा काही पुस्तकी अभ्यास केला नाहीये, पण भावनांचा मनावर खोलवर होणारा परिणाम अनुभवलाय. आणि म्हणून स्वतःचा परिचय देताना मी म्हणते दॅट आय एम अन इमोशनल हीलर. खूप बरं वाटतं तेव्हा या विषयावर चर्चा होते. आज प्रत्येक तिसरी व्यक्ती डिप्रेशन, एन्झायटी, पॅनिक अटॅक्सची शिकार आहे. विचार केलाय का आपण? कुणाचा तरी माईक ऑन आहे बहुतेक आणि डिस्टर्बन्स येते. कधीतरी विचार केलाय का आपण की ह्या पिढीत वाढत्या मेंटल डिसऑर्डर्सचं मूळ स्थान कुठे आहे? ह्या पिढीला मोठं करताना कुठे चुकलो आपण? ह्या जेन झी आणि मिलेनियल्सना मोठं करताना ह्यांचं मन जाणून घेतलंय का आपण? एका प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तिमत्वाची कहाणी सांगते. ही व्यक्ती बालपणी चित्रकार होती, पण त्याच्या बाबाने त्याच्या आतला कलाकार समजून घेतलाच नाही. जेव्हा जेव्हा तो चिमुकला पेन्सिल घेऊन बसायचा, चित्र काढायचा, तेव्हा तेव्हा त्याच्या बाबाने त्याला बेदम मारलं. तो 10 वर्षांचा होता तेव्हा. त्याची आई त्याच्या 3 मृत भाऊ बहिणींच्या शोकात पूर्णपणे बुडाली होती. त्या 10 वर्षाच्या बालमनावर झालेल्या परिणामाचे परिणाम 3 कोटी ज्यूजने भोगले. बालपणी निर्दयतेने दाबल्या गेलेला चित्रकार मोठा होऊन ॲडॉल्फ हिटलर झाला. यापुढे काहीही बोलायची गरज उरते का? पण एक कविता लिहिली आहे ॲडॉल्फसाठी, 10 वर्षाच्या त्या बाल ॲडॉल्फसाठी. ॲडॉल्फ म्हणतो, आणि कवितेचं शीर्षक आहे ॲडॉल्फचे रंग. काढू दे ना बाबा मला चित्र त्या चिमणीचे, बघ ना किती सुंदर आहेत डोळे त्या हरिणीचे. घेऊ दे ना पेन्सिल हातात फक्त चित्रांसाठी, जगू दे ना जीवन मला निसर्ग मित्रांसाठी. जाऊ दे ना मनाच्या देशात, भरू दे ना रंग मला मनाच्या कोशात. करेन सगळे काम तुझे शेतातही जाईन, म्हणशील तसा वागेन मी, म्हणशील तसा राहीन. नको रे असा मारू मला, नको रे असा मारू मला, नको ना त्रास देऊ. रंग मनात भरतात माझ्या, कसा मी श्वास घेऊ. तू खूप आवडतोस मला, खरंच बाबा तू खूप आवडतोस मला, मी नाही का आवडत तुला. कधीतरी घे ना जवळ, विचार ना कसा आहेस मुला. जाऊ दे,
जाऊ दे मी सोडतो पेन्सिल टाकतो सारे रंग. जाऊ दे मी सोडतो पेन्सिल टाकतो सारे रंग. तुटलं नातं तुझं माझं हाच मोहभंग. नकोच आहेस तू मला, नकोच आहेस तू मला, नकोच आहे आई, नकोच आहे घर मला, मी घर सोडून जाई. आणि क्या तो किया वो? खरंच घर सोडून निघून गेला. क्या किया? ॲडॉल्फ वयाच्या 13व्या वर्षी घर सोडून निघून गेला. धन्यवाद. वा वा वा, क्या बात आहे. मला असं वाटतं हिटलर बद्दल एवढं क्रिएटिव्हिटी मी कधीच मी तरी ऐकलेली नव्हती. आणि इट्स अ व्हेरी ब्युटिफुली पुट पीस. आणि खरोखर विचार करायला लावण्यासारखा हा विषय आहे की मेंटल हेल्थचा संबंध इतर लोकांना सुद्धा इतर लोकांना सुद्धा तुमच्या मेंटल हेल्थची शिक्षा होऊ शकते. त्याचं एक अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे ॲडॉल्फ हिटलर आहे. आणि मला असं वाटतं की या विषयाचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करावा. सगळ्याच लोकांनी, पूर्ण समाजाने गांभीर्याने विचार करावा की मेंटल हेल्थ किती महत्वाची आहे. खरोखर या विचारासकट तुम्ही मला खरोखर अगदी हे केलेलं आहे. मी खूप गुंतलो या विचारामध्ये. पण हरकत नाही, आपण आता पुढे जाऊयात. आपण आता पुढच्या स्पर्धकाला मंचावर बोलूयात. प्रतीकजी, मिस्टर प्रतीक नरसिम्हा. तुम्हाला घेत नाही प्रतीकजी आहेत का? तन्मय प्रतीक नाही आहे अजून. प्रतीक नाहीये. ओके. हा. मग हरकत नाही. मग प्रतीक जर नसतील तर मग आमच्या अगदी जवळच्या आमच्या लाडक्या काकू शशिकलाजींची आणि माझी ओळख अशी की अगेन आम्ही दुसऱ्या एका ओपन माईक मध्ये भेटलो होतो. आणि त्या जेव्हा जेव्हा येतात त्यावेळेला एकदम छान अशी एकदम गोड स्माईल असते त्यांच्या चेहऱ्यावर. आणि त्यांच्या अनुभवाचे बोल तर आम्हाला मिळतातच, शिवाय त्यांच्यातला कलाकार सुद्धा आम्हाला नेहमी दिसतो. तर शशिकलाजी, ओव्हर टू यू. ना नमस्कार. तर थोडी धावपळ होती, स्टोरीला नाव पण दिलं नाही आणि आज पहिल्यांदाच करतेय, तर काही चुकलं तर माफ करा. आणि जे म्हणजे मानसिक जो आहे मेंटल हेल्थ, तर मी जो काही अनुभव घेतला त्याच्यानं मी जी गोष्ट सांगतेय, की माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाच्या जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात, इतके कठीण असे प्रसंग येतात की त्याच्या मनात उलट पलट होते की काय करू काय नाही, काय निर्णय घ्यायचा कळायला असा त्याला खूप त्रास होतो. पण जर मग त्यांनीच त्याचं शांत चित्ताने विचार केलं, स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवून बरोबर विचार केला, तर आपल्या मार्ग पण निघतो आणि तो योग्य ते निर्णय त्याला जो वाटतो, दुनिया काही म्हणून, पण त्याला जो योग्य वाटतो तो खूप विचार करून समाजाची पर्वा न करता तो योग्य निर्णय घेतो. गोष्टीला शीर्षक अजून मी दिलं नाहीये, आज पहिल्यांदाच करते. तुम्हाला काही चांगलं शीर्षक सुचलं तर जरूर सांगा. ऐका. नंदन एक MD डॉक्टर, खूप हुशार, सर्व दृष्टी सुखी, घरी आई वडील अगदी वेल सेटल्ड, लहान भाऊ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकतो, मोठ्या बहिणीचं लग्न झालंय आणि घरात 84 वर्षाची आजीची तब्येत आता ठीक राहत नाही आणि आई नुकतीच मोठ्या आजारपणातनं बाहेर पडलीये. त्यामुळे डॉक्टरने जसं आजी करता सांगितलंय तसं आई करता पण पुढे अजून आजारपण येण्याचे चान्सेस असं सांगितल्यावर हेच ठरलं की नंदनचं लग्न आता उरकून टाकायचं आणि मुली पाहण्याचा प्रोग्राम जोरदार चालू असतो. आज तो जी मुलगी पाहायला गेला, पाहिल्याबरोबरच त्याला झालं की मी लग्न करीन तर याच मुलीशी, कारण दिसायला नाव स्वरूपा तशीच ती सुंदर, शिकलेली, नोकरी चांगली, घरचं वातावरण, आई वडिलांचे संस्कार सगळंच म्हणजे दोघांकरता सर्व दृष्टीने योग्य होतं. जेव्हा त्यांनी तिथल्या तिथेच होकार दिला तर मग घरच्यांनी हेच ठरवलं की लवकरात लवकर लग्न उरकून टाकायचं, कारण आजीची तब्येत अशी आहे म्हणून 15-20 दिवसातच मुहूर्त काढायचा. त्यामुळे आई वडिलांनी, स्वरूपाच्या आई वडिलांनी दोघांना सांगितलं की तुम्ही जाऊन जे काही तुम्हाला बोलायचं असेल थोडं बोलून घ्या. ते जेव्हा भेटले तर त्या डॉक्टरने पहिल्यांदाच सांगितलं की माझा जॉब असा की मी जास्त वेळ देऊ शकणार नाही, मी बिझी राहीन, पण तुला एकच सांगायचंय ऍज अ डॉक्टर की जर आयुष्यात सुखी व्हायचं असेल, डायबिटीज, BP, हार्ट, एसिडिटी, स्किन या बिमाऱ्यांपासून दूर राहायचं असेल तर टेन्शन पासून दूर राहा. टेन्शन नाही घ्यायचं, आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं. ती म्हणाली मला तुला काही सांगायचंय. तिने एकदम तिच्या तोंडावर बोट ठेवलं आणि तो म्हणाला मला तुझ्या अतीतची काही देणं घेणं नाही. एकदा मी होकार दिला, मी आयुष्यभर तुला साथ देईन एवढं माझं वचन.
मला अगदीची तुझ्या काही देणं घेणं नाही. तरी ती बोलली, तरी पण मला काही ऐकायचं नाही. ते दोघं खाली आले, तिने पण होकार दिला आणि हेच ठरलं की दिवस अगदी कमी आहे, तर साखरपुडा लग्नाच्या आदल्या दिवशीच वाग्निष्ठ श्रीमंती व्हायच्या आधी करून टाकायचा. वेळ अगदी थोडा, कोणाजवळ वेळ नाही, ते जास्त काही फोनवर पण बोलले नाही, भेटले पण नाही. 5-6 दिवसानंतर लग्नाकरता सूट आणि साखरपुड्याची अंगठी घ्यायला जेव्हा ते गेले, तिथे त्यांनी काही सांगितलं की मला सांगायचंय, पण तो म्हणाला मला काही ऐकायचं नाही. अंगठी पसंत केली. अंगठी पसंत करता करताच त्याला हॉस्पिटलमधून फोन आला की लवकर या, एका पेशंटची तब्येत खूप बिघडली आहे. आणि तो हसत म्हणाला, बघ हे असं माझं जीवन. आणि तो कारने चालला गेला आणि ती टॅक्सीने घरी आली. लग्न लवकर जसा जसा दिवस उगवले, लग्नाच्या 1 दिवस आधी साखरपुडा झाला. त्यानंतर वाग्निष्ठ, श्रीमंती, रात्री नाच गाणे डान्सचा प्रोग्राम, सकाळी सगळ्या विधी झाल्या, माला अर्पण, मग सगळ्या दुसऱ्या विधी झाल्या, कन्यादान झालं आणि मग सप्तपदी. सप्तपदीचा दोघांनी अग्नीला साक्ष ठेवून मंत्राचार आणि पुजारी मंत्र म्हणत होते आणि तो सुरुवात केली त्यांनी सप्तपदी करायला. त्यांनी तिचा आपल्या हातात हात घेतला. सप्तपदी घेताना पहिल्या फेऱ्यात तो अगदी खूप खुश होता. दुसरा फेरा सुरू झाला, त्याला थोडस टेन्शन आलं. तिसरा आणि चौथा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. 5व्या 6व्यात चेहऱ्यावर भाव तर बदलले, चेहऱ्यावर टेन्शन तर आलंच, पण तो अगदी घामाघूम झाला. सगळेजणांनी थट्टा करत सांगितलं, काय रे आत्ताच ही हालत आहे, मग पुढे काय होणार? तो काही बोलला नाही. 6व्या 7वा फेरा घेता घेता त्याला अगदी म्हणजे कसं तरी विचित्र वाटायला लागलं. तो 7 फेरे झाल्याबद्दल तो खुर्चीवर बसला. तिने सांगितलं, मला सरबत किंवा कॉफी द्या गरम. तिने घेतली. तो अगदी थोडा चुप होऊन गेला, काहीच बोलला नाही. सगळ्यांना वाटलेला काही त्रास होत असेल, हिच्या तब्येतीला काही त्रास झाला असेल. चुपचाप बसून राहिला. 10-15 मिनिटं असाच बसला, काहीतरी विचार करत राहिला. काही न बोलला, कुणाशी नाही बोललं, कुणाचा सल्ला नाही घेतला. त्यांनीच त्याचा मनाचा निर्धार घेतला, निश्चय केला. हळूच डोळे उघडले आणि पुढच्या विधीला लागला. मग जेवण खाण, सगळ्या दुसऱ्या विधी, लक्ष्मीपूजन, रात्री त्यांच्याकडचं रिसेप्शन करता करता रात्रीचे 12 वाजले. घरी सगळे आले. घरी आल्यावर जिथे जागा मिळाली तिथे सगळे झोपले. दुसऱ्या दिवशी जोडप्याने सत्यनारायणची पूजा झाली. पूजा झाल्यावर ज्या ज्या पाहुण्यांना जायचं होतं ते सगळे गेले. काही लोक राहिले, काही लोक फिरायला गेले. रात्री यांची सुंदर फुलांनी खोली सजली. तो हळूच खोलीत आला. आधी काहीच बोलला नाही, चुपचाप बसून राहिला. मग त्यांनी सांगितलं, मी तुला सांगितलं होतं त्याच दिवशी की काही जरी झालं तरी मी तुला साथ देईन, मी तुला वचन दिलंय. आणि काल तर सप्तपदी घेताना अग्नीला साक्ष ठेवून मी तुला वचन दिलंय की मी तुझा साथ सोडणार नाही, मी तुझा हात धरलाय. तर मी तुला तेच सांगतो, तू कुठलंही टेन्शन ठेवू नको. मी आज पण तुला तेच वचन देतो की मी माझ्या आईबाबांची, समाजाची, कुणाचीही पर्वा करणार नाही. मी तुझा आहे, मी तुला साथ देईन. आणि हे वचन देतो की तुझ्या होणाऱ्या मुलाला मी माझं नाव म्हणजे वडिलांचं नाव मी देईन. आणि सांगून तो चुप होऊन खोलीतनं निघून गेला. आता हे त्याची किती मनाची कालवाकाल झाली असेल. एक डॉक्टर जेव्हा हात हातात घेतला तर त्याला नाडी परीक्षेवरनं कळलं की आपली बायको आई होणार आहे. आणि त्याला अतिशय त्यावेळेस असं कळलं की अरे ती जे सांगत होती ते आपण ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं. पण त्यांनी आपला निर्धास्त आपल्या मनावरती कंट्रोल ठेवला आणि योग्य तो निर्णय घेतला आणि तिला स्वीकार केलं. धन्यवाद. वा वा वा, खूप छान, खूप छान, खूप मजा आली खरोखर खरोखर. आणि नेहमीप्रमाणे सुखावून नेता तुमचे परफॉर्मन्स झाल्यानंतर खूप छान, खूप छान मजा आली एकदम ऐकून. आणि एक वेगळ्याच पद्धतीने तुम्ही हा विषय मांडलेला आहे, आनंद वाटला. मग आपल्या भारतीय संस्कृती मीच त्याचा निर्णय दिला शेवटी. त्याला म्हणजे वाटलं की नाही आता आपण वचन दिलं होतं तर आता आपल्याला कळलंय. म्हणजे त्यांनी त्याच्या मनावर ताण पडला, पण तो म्हणजे सायकिक दृष्टी तो हे झाला, पण माणूस स्वतः पण सावरून घेऊ शकतो स्वतःला. ठीक आहे तेच बरोबर बरोबर. फार सुंदर, फार सुंदर, अतिशय उत्तम. आणि काकू आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण नेहमी म्हणतो बघा, सगळ्यांनाच अर्थात अग्री करतील सगळे, लक्ष्मीनारायण असं आपण नेहमी म्हणतो. आणि प्रत्येक वेळेला लक्ष्मीनारायणाचा जोडा आपण असा एक नेहमी आपल्याकडे बोललं जातं. तर लक्ष्मी असली की नारायण बरोबर असतो, नारायण असला की लक्ष्मी बरोबर असते.
आणि आज आमच्याकडे सगळ्यात सिनियर हे आहेत. लक्ष्मी झाल्यानंतर नारायणाला जर नाही बोलवलं तर खरे लक्ष्मीनारायण सुद्धा आमच्यावर रागवतील. म्हणून ते आता मंचावर आपण बोलूयात काकांना. त्यांना आज बरं नाही, ते करतील. या घेऊन जा. त्यांना बरं नाही. ओके ओके ओके. करून देतो त्यांना. आणि सर्वात कमालीची गोष्ट म्हणजे काकांचं नाव सुद्धा श्रीकृष्णच आहे. म्हणजे विष्णूच्या नावाचंच नाव आहे काकांचं. म्हणजे खरोखर लक्ष्मीनारायणाचा जोडा आपल्याकडे आहे. तर काका स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय का? मध्ये होता आज माझं तर काही खूप तयार नाहीये आणि चित्त या शब्दात फक्त मी 4च ओळी लिहिलेल्या आहेत. आता माझ्या चित्ताला काय वाटतं ते मी त्या चित्तात लिहिलेलं आहे. आणि कविता जरा प्रेमातच आहे. म्हणजे लाईट करा. ते बंद केलं ना बस. नकोस करू तू जुल्म असा ग, नकोस करू तू जुल्म असा ग, तव त्या मादक नयनांनी. नको करू तू जुल्म असा ग, तव त्या नाजक नयनांनी. तुझ्या नशेमध्ये झिंगवून मजला, तुझ्या नशेमध्ये झिंगवून मजला. तुझ्यामध्ये या चित्ताला गुंतवणी, तुझ्यामध्ये या चित्ताला गुंतवणी. बस. तुम्हाला जेवायचं असेल तर जेवून घ्या. भांडे घेऊन जा. वा वा. छान 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 काका. तुम्ही म्हटले तुमच्या चित्ताला जसं वाटतं तसं तुम्ही हे केलं. खूप छान. खरोखर चित्त थरारक असं होतंय प्रस्तुतीकरण. आणि तुम्ही खरंच काका काळजी घ्या. आता काकूने सांगितलं की थोडी तुमची तब्येत बरोबर नाहीये, तर हरकत नाहीये. पण तरी सुद्धा तुम्ही प्रस्तुत केलं, आमच्या समोर सादर केलं, याच्यासाठी खूप खूप तुमचे आभार आणि धन्यवाद. आणि छान वाटलं काका तुमचं सादरीकरण. तर आता मला असं वाटतं की एवढं छान लक्ष्मीनारायणाच्या जोडा झाल्यानंतर शर्वरीजींबरोबर माझं एक डिस्कशन झालं होतं की त्यांचं एक फार सुंदर एक गाणं त्यांनी माझ्याशी शेअर केलं होतं. मी अर्थात त्या गाण्यावर काही फार बोलणार नाहीये. तर आय वुड रिक्वेस्ट शर्वरीजी की शर्वरीजी तुम्ही आज तुमचं जे आहे तुम्ही ते परफॉर्म करावं आणि त्या गाण्याबद्दलही आम्हाला सगळ्यांना सांगावं. मला असं वाटतं ही सगळी जी काही उत्सुकता आहे की तुम्हाला नेमकं काय वाटतं, कारण हा ऍक्च्युली तुमचा विषय आहे, तुम्ही या विषयातले तज्ञही आहात आणि तुमच्यासारखी व्यक्ती जेव्हा या विषयावर बोलते तेव्हा अर्थात आम्हाला कुतूहल आणि उत्सुकताही वाटते. तर ओव्हर टू यू शर्वरीजी. येस, थँक्यू सो मच तन्मय. नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा. तर तन्मय ज्या गाण्याचा उल्लेख करत त्या गाण्याचा उल्लेख मी आधी सांगेन, त्याबद्दल आवडेल की जसं मन उधाण वाऱ्याचे या गाण्याचा उल्लेख तन्मयने होता, तसंच माझं असं होतं की मी जेव्हा मेंटल हेल्थवर गाणी लिहायला सुरुवात केली त्याच्या आधी मला असं व्हायचं की कधीही मी कुठलंही गाणं ऐकलं की त्या एस्पेशली त्याच्यात मन हा शब्द जर असला, एस्पेशली हिंदीमध्ये दिल असं आला शब्द की ते असं वाटायचं की मेंटल हेल्थची ह्याला असोसिएट करता येईल का याच्यात कुठली आणि त्याच्यावरनं काहीतरी टेकअवे मिळेल का, असं माझं सतत असं एक काय म्हणतात हॉबी किंवा छंद असायचा मला. आणि त्याच्यानंतर स्वतःची मी गाणी लिहायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की अतिशय अंडररेटेड असं गाणं, पण अतिशय सुंदर म्हणजे अप्रतिम गाणं आहे. मी नक्की आवर्जून तुम्हाला सगळ्यांना रेकमेंड करेन की प्लीज ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी प्लीज ऐका आवर्जून जाऊन ओपन माईक झाल्यानंतर, आणि ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी पुन्हा एकदा नव्याने ऐका या दृष्टीने. त्या गाण्याचं नाव आहे मना तुझे मनोगत, मला कधी कळेल का. आणि हे कळत न कळत या चित्रपटातलं गाजलेलं गाणं आहे आणि अतिशय हळूवारपणे आशाबाईंचं गाणं आहे ते आणि सुधीर मोघेंचे शब्द आहेत करेक्टली. आणि आनंद मोडक हे माझे आय थिंक सगळ्यात जास्त आवडते आणि टॉप 10 जर गाण्यांची लिस्ट काढायची झाली की खूप कठीण आहे जगभरातलं, पण त्यातलं हे एक टॉप नॉच गाणं असेल माझ्यासाठी. तर ते इतकं छान आहे, त्याचे शब्द मी थोडक्यात सांगते आणि त्याच्यानंतर माझी कवितेकडे वळते की मना तुझे मनोगत मला कधी कळेल का, तुझ्याकडे गूढ सोपेन मला कधी जुळेल का, कोण जाणे केवढा तू व्यापतोस आकाशाला. सो बेसिकली त्या प्रत्येक शब्दाचा जो मी अर्थ बघायला गेला तर इतके सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की आपलं मन जसं अक्षरशः इतकं वॉन्डर करतं, कुठे कुठे कुठल्या क्षणी ते कुठे निघून जाईल आणि कुठल्या विचारात गुंतेल आपल्यालाही त्याचा कधी थांग लागत नाही, कधी पत्ता लागत नाही. ते इतकं वास्ट आहे, इतकं अंग असं आहे.
मला ते खूप इंट्रिगिंग वाटतं. त्यामुळे मी त्या गाण्याबद्दल सांगण्यापेक्षा ते तुम्ही गाणं नक्कीच ऐका. मी पटकन माझ्या कवितेकडे वळते, कारण मी पण इथे आज ऐकायलाच बसले आहे. तो माझं एक काय म्हणतात, मला एक गोष्ट आवडते खूप. या निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांच्या कविता ऐकायला आवडतात बसून निवांत. सो पटकन मी मेंटल हेल्थचा विषय आणि मला अक्षरशः या विषयावर मी इतकं लिहित आले, त्यामुळं मराठीत का असू नये, फक्त हिंदीमध्ये का असू गाणी किंवा कविता, म्हणून मी हा प्रयत्न करते. तर या कवितेचं नाव आहे मन चिंती ते वैरी ना चिंती. शर्वरी तू म्यूट शर्वरीजी झाली तुमचा आम्हाला. माईक बंद झालाय. हा, ऐकू येत नाहीये. आता ऐकू येते का? हा, कविता जिथून सुरू केली हो, तिथून हो. सुरू कर. मला वाटतं तेव्हा झाला मध्ये. हो, बरं. कवितेचं शीर्षक आहे मन चिंती ते वैरी ना चिंती. माफ करा, पुन्हा सांगते. अवाजवी अपेक्षांच्या टोले जंग इमारती, होवताली मर्यादांच्या उंच उंच भिंती, मन चिंती ते वैरी ना चिंती. जे घडले नाही, बिघडले नाही, त्याचा जीवाला घोर. ती बरी असेल का, तो घरी असेल का, फिरती हे चक्र समोर. सतत काळजी, कपाळी आठी, गहन विचार सखोल, अस्वस्थता येर झाऱ्या घाली, कधी बडबड कधी अबोल. मन चिंती ते वैरी ना चिंती. अवाजवी अपेक्षांच्या टोले जंग भिंती, होवताली मर्यादांच्या उंच उंच भिंती, मन चिंती ते वैरी ना चिंती. धन्यवाद. आणि पुढे एक छोटस वन लाईनर आहे, तेच फक्त ऐकवते आणि माझं आता घेते परफॉर्मन्स. की हे गाणं प्रॉपर मी केलेलं आहे, पण त्याच्यात फक्त एक ओळ मी गायचा प्रयत्न करते. न्यूनगंड हा प्रचंड, न्यूनगंड हा प्रचंड, व्यापतो मला अखंड, आय डोंट नो हाऊ इट हॅपंड. न्यूनगंड न्यूनगंड हा प्रचंड, व्यापतो मला अखंड, आय डोंट नो हाऊ इट हॅपंड. सो याचं पुढचं मी जेव्हा तयार होईल तेव्हा पुढच्या ओपन माईकला सादर करेन. त्याचबरोबर मी तुमचा निरोप घ्यायच्या आधी आणि तुमचं स्वस्तपणे बसून ऐकायच्या आधी मी आणखीन एक अनाउन्समेंट करू इच्छिते. थँक्यू तुमच्या इमोजीज आणि प्रतिक्रियेबद्दल. तर माझी एक मैत्रीण आहे इथे आपल्या बरोबर आहे, अभिनव शेट्टी. अभि, आहेस का तू इथे? तर तिने एक नुकतंच बुक तिने लिहिलंय, पुस्तक लिहिलंय आणि त्याचं बुक लॉन्च झालंय. त्याचं नाव ट्युलिप ड्रॉनिंग्स. आणि माझी अशी विनंती आहे सगळ्यांना की प्लीज तुम्ही नक्की आवर्जून वाचा, कारण मी तिच्या आधीची पुस्तकं वाचली आहे. ते कवितेचं पुस्तक वाचलंय आणि एक फिक्शन सुद्धा वाचलेस, आणि अतिशय सुंदर लिहिते ती. मी काय वेगळ्या सांगण्याची गरज नाहीये, पण मी अभि तुलाही सांगेन, प्लीज नक्की सांग या पुस्तकाबद्दल. आणि जेव्हा आपण कार्यक्रम संपल्यानंतर एव्हरी टाइम तुम्हाला माहिती की 24 तासासाठी ओपन माईक आपला ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप ओपन करतो, तेव्हा आवर्जून त्याची लिंक तू तिथे पाठवावी, शेअर करावीस. आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा तुमचे परफॉर्मन्सेस नक्की पाठवा, आपण हे त्याच्याबद्दल सांगूच. पण ओव्हर टू यू अभि, आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड. त्यामुळे तिचं मनापासून स्वागत आणि कौतुक. खूप खूप आभार शर्वरी, तुझे खूप खूप आभार. केतकी तुमचे पण. आणि हे माझं तिसरं पुस्तक आहे. हे मला वाटतं एक मागच्या ओपन माईकला मी बहुतेक तेव्हा ते पुस्तक आलं नव्हतं, आणि हे माझं इंग्लिशमध्ये पुस्तक आहे. आणि माझी खूप इच्छा आहे की मराठीत मी असं काहीतरी लिहू, पण माझी तेवढी भाषेची तेवढी प्रबलता नाही आहे. आणि ह्याच्यात ह्या मंचावर काही काही ज्या गोष्टी बोलल्या गेल्या आहेत, जसं हॉलोकास्टवर एका मॅडमनी हिटलरच्या लहानपणीची त्यांनी एक इन्सिडेंट शेअर केली, आणि ते पुढे जाऊन कसा तो एक त्यांच्या संबंध, त्यांच्या व्यक्तित्वाचा तो किती मोठा, तो म्हणजे ती छोटी घटना त्यांच्या आयुष्यात किती मोठा प्रभाव सोडते त्यांच्या संपूर्ण विचार पद्धतीवर. आणि त्याच्यामुळे किती 6 मिलियन पेक्षाही जास्त ज्यूज हे हॉलोकास्टला हे झाले, म्हणजे दे बिकेम विक्टिम्स टू दॅट फॉर दिस वन मॅन्स हेट्रेड. आणि ह्याच्यात एक बरेच काही गोष्टी आहेत जे इमॅजिनेशन बरोबर पण रिलेटेड आहेत, वस्तूंवर पण आहेत, आणि देर इज ऑलवेज अ थॉट अँड अ सब थॉट. तर त्याच्यावर पण ते आहे. तर
तुम्हाला आय एम शुअर यू माइट फाइंड रेझोनन्स इन इट. आणि ही एक टर्सेट पॉइंट ऑफ फॉर्म ऑफ पोएट्री आहे. टर्सेट म्हणजे आपण जे गुलजार साहेब म्हणतात त्रिवेणी, 3 लाईनची पोएम जी असते, तर त्या पद्धतीवर ही लिहिली गेली आहे. तर तुम्ही नक्कीच वाचा आणि मला खूप आवडेल तुमच्या सर्वांचा फीडबॅक. कारण मला मराठी भाषेबद्दल खूपच म्हणजे हे शर्वरीला माहिती आहे. सगळे म्हणतात मेरा दिल है हिंदुस्तानी. ऑफकोर्स दिल है हिंदुस्तानी, लेकिन मेरी आत्मा सचमुच मराठी आहे. अँड मी आणि मला खूप आवडेल जर तुम्ही लोकांनी सगळ्यांनी हे पुस्तक वाचून मला जर फीडबॅक दिला तर मला खूप आवडेल. अँड दुष्यंत, तुमच्या हाताला लागलंय का? युअर राईट हँड, हॅव यू हर्ट युअर सेल्फ? Yeah. The thumb joint. Okay. So movement All is right. restricted. Yeah. All right. Yeah. I hope you heal soon. Yeah. I hope so too. Thank you. Yeah. So हे पुस्तकाचं नाव आहे ट्युलिप्स ड्राउनिंग. प्लीज वाचा आणि तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक मला द्या. थँक्यू सो मच शर्वरी. आय एम रिअली ग्रेटफुल. अँड थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी प्लीज नक्की शेअर करेल लिंक त्याची. तुम्ही नक्की घ्या, आवर्जून वाचा लोक आणि तिच्यापर्यंत तुझ्या प्रतिक्रिया नक्की पोचवा. सो या ओव्हर टू यू तन्मय. मी फार वेळ. येस, वंडरफुल. मला इतकं छान वाटलं ना तुमच्या पुस्तकाबद्दल ऐकून. आणि अनेक वेळेला असं होतं की पुस्तकं म्हणलं की बरेच लोक बोर होतात किंवा अनेक अशा गोष्टी असतात. पण द वे यू म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे पुस्तकाचं आणि हे, मला असं वाटतं की मी पण ऍक्च्युली खूप एक्सायटेड आहे पुस्तक वाचण्याच्या बाबतीत. आणि डेफिनेटली मराठीत आलं तरी तर आवडेलच निश्चित वाचायला. पण अनेक तुमच्या अजून काही मराठीमध्ये सुद्धा जर तुम्हाला काही जमलं तर विल बी मोर दॅन हॅपी अँड मोर दॅन ग्लॅड टू रीड दॅट एज वेल. मी प्रयत्न करीन कारण मला इंग्लिशच्या बाहेर जायचंय. पण प्रयत्न करीन. नक्की प्रयत्न करीन मी. थँक्यू सो मच. रिअली ग्रेटफुल. आणि एवढं सिन्सिअरिटीने प्रयत्न करताय म्हटल्यानंतर ते 100% होणारच. आय एम सो हॅपी. आणि वन मोर थिंग की तुम्ही दुष्यंतजीत बद्दल इतकं सूक्ष्म ऑब्झर्वेशन केलं. सो दिस रिअली शोज की हाऊ कन्सर्न्ड अँड रिअली केअरफुल यू आर ऑफ पीपल. ते खूप छान गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की लेखकाच्या मनामध्ये हा जो एक भाव असायला हवा कम्पॅशनचा, तो तुमच्यामध्ये खूप आहे. आणि ऍज आय सेड की आय एम डेफिनेटली एक्साइटेड टू रीड युअर बुक सर्टनली. थँक्यू फॉर being on the program today. We are very glad to have you. It's all because of Sharvari. Sharvari is Sharvari. Certainly, I agree with you. Meeting Sharvari is also, is an anecdote by its own, in its own strength. I 100% agree with you. Certainly. Thank you so much. Thank you for joining. Thank you so much. So आता आपण मग वळूया आपल्या पुढच्या पार्टिसिपंट कडे. आणि एक पार्टिसिपंट आहेत की जे खूप पेशंटली आणि छान ऐकतायत आणि मी बघतोय त्यांना. आणि ही इज व्हेरी गुड लिसनर एज वेल, ॲज वी मेन्शन्ड ऑल्सो की बिंग अ गुड लिसनर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आपल्या बाकी सगळ्यांसारखं ही इज ऑल्सो व्हेरी गुड लिसनर आणि इज व्हेरी पेशंटली लिसनिंग. तर एवढं छान स्माईल नंतर आय एम शुअर की त्यांना कळलेलं आहे. मी त्यांनाच बोलवतोय. मिस्टर ओमकार प्रभू. मिस्टर ओमकारजी, स्वागत आहे तुमचं. ओव्हर टू यू. ओके, थँक्यू. माझं नाव ओमकार प्रभू. मी काही प्रिपेअर केलं नव्हतं, पण आता थोडे विचार ऐकून त्याच्यावरती जे जमलं त्यावरती मी मुद्दे मांडेन. विषय आहे त्याला धरूनच बोलेन, जास्त इकडचं तिकडनं. मला पहिला मुद्दा आवडला तो म्हणजे हिटलरच्या गोष्टीचा. आणि हिटलरच्या गोष्टीवरून मला जुनी एक खलील जिब्रानची कविता नाही म्हणू शकत त्याला, मी कोळ आठवली की तुमची मुले ही तुमची नव्हे. तुम्ही त्यांना जन्म दिला असेल पण तुम्ही त्यांना निर्माण केलं नाही. ती तुमच्या सोबत असतील पण ती तुमच्या मालकीची नाहीत. तुम्ही त्यांना प्रेम देऊ शकाल पण तुमचे विचार नाहीत, कारण त्यांना स्वतःचे विचार आहेत. तुम्ही त्यांच्यासारखे जरूर व्हा पण त्यांना तुमच्यासारखे बनवण्याचा प्रयत्न करू नका, कारण जीवनाचा प्रवाह पुढे जाणार आहे, मागे जाणार नाही. तर पुढल्या पिढीवर आत्ताची आपण जे प्रेशर टाकतो ते करू नये. आणि फार हे पूर्वी खलील जिब्राननी लिहून ठेवले. दुसरी तर मन उधाणा वाऱ्याचे वगैरे वगैरे कवितांचा उल्लेख झाला, तसं मला संदीप खरेंची एक कविता आठवते की आपल्याला मानसिक स्वास्थ्यासाठी रादर बाहेरच्या माणसाची गरज आहे. हे म्हणजे मला पर्सनली पटत नाही की आपल्यातच दोन मी असतात.
की संदीप खरेच्या कवितेमध्ये एकात आहे की मी हजार चिंतांनीही डोके खाजवितो, तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिळ वाजवतो, आणि बरंच काही आहे त्याच्यामध्ये. एक आहे की मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो, मी डाव रडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो. तर हे मला गरज नाही वाटत, म्हणजे आता सायकोलॉजिस्ट आपल्याकडे आहेत, मी त्याच्या विरुद्ध बोलत नाहीये, त्यांची पण प्रॅक्टिस असते, काय करणार किंवा कोणाची, पण मी कोणाच्या पोटावरती येणं गरज आहे, पण माझ्या मध्ये कोणाला गरज पडू नये, कारण ही बऱ्याच अंशी जे मानसिक स्वास्थ्य बिघडतं याचं एक महत्वाचं कारण म्हणजे शारीरिक व्यायाम नसणं, की सेडेंटरी लाईफस्टाईल हे प्राईम रिझन, वन ऑफ द प्राईम रिझन्स आय वुड से असू शकतं, कारण काहीच आपण करत नाही आहोत आणि हे श्रीमंताची दुखणी आहेत बऱ्यापैकी हा. म्हणजे आता कोणाच्या घरी फार काही वाईट घडलंय किंवा कोण फार अक्यूट इलनेस मधनं चाललंय, त्याला त्याच्यातून जे मानसिक स्वास्थ्य बिघडतं ह्याच्याबद्दल आपण बोलत नाही आहोत, मी तरी नाही. पण बऱ्याच अंशी की मला डिप्रेशन आलंय, मला आता 11वीतली, मी टीचिंग फील्डमध्ये असल्यामुळे मला 12वीतली मुलं म्हणतात मला डिप्रेशन आले. अरे काय, तर ते काय मला कळत नाहीये की काय प्रॉब्लेम काय कसला येते. एनिवेज, क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीतीभ्रष्ट, पण क्षणिक सुख कुठेतरी महत्वाचं असतं काय शर्वरीताई, कुठेतरी आपल्या प्रत्येकाला ते गरजेचं असतं, पण क्षणिक सुखाचा आनंद क्षणिक वेळेपुरता राहतो, तो एक प्रोलॉंग टिकावा ह्याचा उद्देश, म्हणजे ह्याच्यासाठी कुठेतरी मेंटल हेल्थ कामाला यावी. असो, दुसरा एक मुद्दा हा होता की WHO ची जी हेल्थची डेफिनेशन आहे, हेल्थ मीन्स स्टेट ऑफ अ कम्प्लीट फिजिकल मेंटल सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी. म्हणजे स्वास्थ्याचा अर्थ हे रोगाचा अभाव नसून मन सुदृढ हवं या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवेत. तर त्या दृष्टीने प्रयत्न केलेले दिसत नाहीत, हे लहान वयात करायला हवेत. हे असं तरी वाटतं, ह्या दृष्टीने आपण काही बघत नाही, तर ह्या दृष्टीने आपण लहान वयातच करायला हवं. आणि जसा मगाशी कृष्णाचा उल्लेख निघाला, मी फारच अब्रप्ट बोलतोय आय नो, पण हे जेवढं ऐकून जितकं ऐकलंय त्याच्यातून जे संकलन केलंय त्याच्या बेसिसवरती बोलतोय की असं एक काहीस, हे बघा की उपनिषदांमध्ये कुठे लिहिलंय की रथ हा, शरीर म्हणजे रथ आहे आणि इंद्रिय हे त्याचे घोडे आहेत, मन हा सारथी आहे आणि त्यावरचा रथी म्हणजे आत्मा आहे. तर या इंद्रियांवर आणि ह्याच्यावरती कृष्ण म्हणतो की इंद्रिय आपल्याला वाहवत जातात, पण आपल्याला कुठे थांबायचं आणि कुठे नाही हे कुठेतरी मन सांगत असतो, किंवा मनाच्या वर कोण असतो, आत्मा. तर ह्या गोष्टींचं चिंतन करणं आवश्यक आहे. बाकी त्याच्यावरती क्लिनिकल वगैरे गोष्टींवरती मी बोलू इच्छित नाही. सॉरी, थोडं जास्त बोरिंग झालं असेल तर. पण मग तो चित्ता चॅट म्हटल्यावरती मला पहिल्यांदा तो खाण्याचा विषय नाही याच्यावरतीच वेळ लागला समजायला. फारच युनिक नाव आहे. असो, चलो, नाही ठीक आहे, पण छान नाव आहे. चलो, थँक्यू सो मच. मी फारच जरा हेवार बोललो, पण ते जे वाटलं मनापासून ते बोललो. बाकी या विषयांवरती त्यांना ओपन माईक हा कॉन्सेप्ट असा आहे की आपण मुक्त मंच हा देत असतो, त्यामुळे काही हरकत नाहीये. आणि अर्थात शर्वरी जी यातले एक्सपर्ट आहेत, त्यामुळे शी इज मच बेटर इन्फॉर्म टू टॉक अबाउट दिस इश्यू. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आणि कसं आहे की मेंटल हेल्थ हा एक ऍक्च्युली आजकाल खूप महत्वाचा विषय झालेला आहे. आणि ऍज यू ऑल्सो मेन्शन्ड, आणि बरेच वेळेला आपण हे ऐकलं सुद्धा आहे आता थोड्या वेळापूर्वी, की पहिले 7 वर्षामध्येच तुमचं सबकॉन्शियस माइंड डेव्हलप होतं आणि त्यानंतर मग तुमचं आयुष्य जे काही आहे ते त्या पहिल्या 7 वर्षाचीच छाप आहे असं मी ऐकून आहे. पण त्यामुळे अनेक गोष्टी होतात, पण ठीक आहे. ओपन माईकच्या माध्यमातून ऍटलिस्ट आपण हा विषय मंचावर आणतोय आणि आपण लोकांना बोलतं करतोय, हा आपला त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि तुम्ही तुमचे विचार व्यक्तपणे मांडले, अर्थात खूप छान वाटलं आणि नेहमीप्रमाणे स्वागत आहेच त्या गोष्टीचं. आणि अर्थात शर्वरीजी आपल्याला नंतर याच्यावर आपण हिंदीत म्हणतो ना रोशनी डालेंगे, तर त्या निश्चितच त्याच्यावर जास्त चांगला प्रकाश टाकतीलच. त्यामुळे आम्ही वी आर ऑल्सो डेफिनेटली एक्साइटेड टू लिसन टू यू फॉर शुअर.
तर आता मला असं वाटतं की इतका छान आपला कार्यक्रम होतोय आणि इतके पार्टिसिपंट इतके आनंदाने आणि बसलेले आहेत, एन्जॉय करतायत कार्यक्रम आणि माझ्यासारख्याला सहन करतायत. आता आपण शेवटी आता आपण आपल्या जवळपास शेवटाकडे पोहोचलेलो आहोत आपल्या कार्यक्रमाच्या आणि 2 महत्वाचे पार्टिसिपंट आपल्याकडे राहिलेले आहेत आणि दोन्हीही अश्विनीच आहेत. आता इन नो पर्टिक्युलर ऑर्डर मी आपण मंचावर बोलवतोय अश्विनी जोशीजींना. अश्विनी जोशीजी, आपलं स्वागत आहे. ओव्हर टू यू. आम्हाला ऐकूच अश्विनीजी, नाहीये. तुमचा आवाज येत नाहीये. तुमचा माईक ऑन आहे ऍक्च्युली, पण आवाज येत नाहीये. हा, आवाज येत नाहीये. हा, आय गेस त्या म्हणतात की दुसऱ्या पार्टिसिपंटला घेऊया, हो मग त्या हो, मला वाटतं हो काहीतरी त्यांचा माईकचा काहीतरी इश्यू दिसतोय. हरकत नाहीये. विशू. हॅलो अश्विनीजी. हा, अश्विनी. एक हा मिनिट, त्यांना म्यूट करते मी. एक सेकंड. हा, आणि ते खूप तुमचा आवाज डिस्टर्ब. येतोय. हो, हा, तर मी सुरुवात करते. तर नमस्कार. आणि तन्मयजी, तुमचं होस्टिंग खूपच सुंदर आहे. खूप चांगलं वाटतं तुम्हाला ऐकून आणि सगळ्यांचे थँक्यू. परफॉर्मन्सेस आज खूपच सुंदर झालेत. तर त्याबद्दल अभिनंदन सगळ्यांना. चांगलं वाटत होतं सगळ्यांना ऐकून. आणि तर आजचा जे विषय आहे, चित्त आणि चॅट, मेंटल हेल्थ विषयी. तर 10 ऑक्टोबर हा वर्ल्ड मेंटल हेल्थ म्हणून साजरा केला जातो. आणि धन्यवाद बोलपट, शर्वरी आणि केतकीचं, की त्यांनी या टॉपिकला प्रायोरिटाईज केलं आणि याच्यावर ओपन माईक ऑर्गनाईज केलं या महिन्यामध्ये. आणि हा असा विषय आहे की बरेचसे लोक बरंच काही बोलतात, पण माझ्याकडे 2 गोष्टी आहेत. एक तर आहे की ओव्हर थिंकिंग विषयी लोक खूप काही बोलतात आणि एक असा विषय आहे ज्याच्याबद्दल कोणी काहीच बोलत नाही आणि ते म्हणजे ब्रेन फॉग. आता ब्रेन फॉग म्हणजे थोडंफार मेमरी इश्यू आणि कॉन्सन्ट्रेशन की लॅक ऑफ फोकस. मी काही चुकीचं इन्फॉर्मेशन अजून देणार नाही. तुम्ही गुगल करू शकतात, कारण आय डोंट वॉन्ट टू टेक दॅट रिस्क, की म्हणजे कोणाला काही ऑफेन्सिव्ह असं मला बोलायचं नाहीये. तर आणि माझं पीस या दोघांचा असा संगम आहे. तर ऍक्च्युली मी इंग्लिश आणि हिंदीमध्ये लिहिते, पण बोलपटमुळे मी मराठीमध्ये लिहायचं सुरुवात केलं. तर त्याबद्दल थँक्यू शर्वरी आणि केतकी. तर हा पीस मी इंग्लिशमध्येच लिहिलेला फेब्रुवारीमध्ये आणि आता आजच्या थीमसाठी मी तो ट्रान्सलेट केलाय मराठीमध्ये. तर मी सुरुवात करते. नावं, नंबर, छोट्या गोष्टी, आठवत नाही काही. नावं, नंबर, छोट्या गोष्टी, आठवत नाही काही. कालचं जेवण काय होतं तेही सुटलं मनी. लिहिताना विसरते मी काय विचार करत होते. कित्येक पुस्तकं वाचूनही आठवणी हरवून बसते. कधी विसरते भीती, ज्या भावना काळजात धडकतात. कधी विसरते भीती, ज्या भावना काळजात धडकतात. पण का जुने शब्द, अंगावरचे घाव आठवतात. जेव्हा कोणी एकही शब्द न बोलता मला सोडून गेलं, त्याचा तो मौनाचा वार अजूनही जिव्हारी बसलेलं. जखमांच्या त्या खुणा हात लावताच उफाळतात. जखमांच्या त्या खुणा हात लावताच उफाळतात आणि मानसिक त्या वेदना पुन्हा मनात दाटतात. स्मृती धुंदाळल्या तरी एक गोष्ट मात्र जिंकून जाते. ओव्हर थिंकिंगच्या फेऱ्यात ती सापडून जाते. कधी कधी या ब्रेन फॉगची कृतज्ञ मी असते. कधी कधी या ब्रेन फॉगची कृतज्ञ मी असते. ती झाकते सगळी खोटी, सत्य तेवढं सापडते. फसवणुकीच्या जाळ्यात ते एकच सत्य तेवढं टिकतं आणि ओव्हर थिंकिंगच्या विचारांना नवीन वळण लागतं. त्यातून मग सुरू होतो जर तर कदाचितचं नृत्य. त्यातून मग सुरू होतो जर तर कदाचितचं नृत्य. हवेत फिरतं पुन्हा जुनं दुःखांचं सत्य. प्रत्येक तीव्र भावना जखमी शब्द मागे आणतं.
पण हे ब्रेन फॉग पुन्हा विचारांना पुसत जातं. धन्यवाद. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी ब्युटिफुली पुट. फारच आणि थँक्यू. फार सुंदर. ओव्हर थिंकिंगचा शिकार मला असं वाटतं आपण जवळपास 90% जनता आहे आणि त्याचा जो फटका आहे तो मला असं वाटतं रोजच्या रोज आपल्याला बसत असतो. पण माणूस हा इतका काय म्हणतात ना आळशी आहे म्हणा किंवा हट्टी आहे की आपण त्याच्यातनं सुधारायचं आपल्याला इच्छा नसते. ओव्हर थिंकिंगच्या पॅटर्न मध्ये अडकत जाणे आणि त्याच्यातनं आपण पुढे सरकत जातो. मला असं वाटतं की ह्या विषयावर तुम्ही फार छान मांडलेलं आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर अगेन आता अश्विनी जोशीजींना मी रिक्वेस्ट करेन की अश्विनीजी तुमचं जर माईक हे असेल तर तुम्ही करू शकाल का परफॉर्म, नीट झालं असेल तर. अनफॉर्च्युनेटली तुमचा आवाज असा दुरून आल्यासारखा होतोय. तुम्ही असं करू शकता का की कॉल डिस्कनेक्ट करून पुन्हा रिजॉईन करता का? हा, त्याप्रमाणे आपल्याला करता येईल. इन द मीनवाईल अश्विनीजी रिजॉईन करतायत तर त्यामध्ये मला फक्त एक किस्सा आठवतो. ओव्हर थिंकिंग बद्दल आपण बोलतोय त्याचा, की आपण अनेक वेळेला मनाचे मांडे मांडतो असं म्हणतो मराठीमध्ये. तर माणसाचं मन हे इतकं विचित्र आहे की प्रत्येक वेळेला सगळ्या निगेटिव्हच गोष्टी आपल्या डोक्यात येतात. आणि कोणाला जर उशीरच झाला असेल किंवा काही असेल किंवा कोणी प्रॉमिसेस दिलेला वेळ जर पाळली नसेल वगैरे, आपल्याला प्रत्येक वेळेला निगेटिव्हच गोष्ट दिसते की उशीर झाला आहे तर त्याला काही बरं वाईट झालंय का किंवा कुठे तो अडकला आहे का किंवा अशा काही दुर्दैवाने आपलं ब्रेन आपलं माइंड सगळ्या अशा निगेटिव्ह गोष्टी बनवतं. आणि असंच अगेन दुसऱ्याही बाबतीत की समजा कोणी वेळ दिलेली असेल किंवा कोणी काही प्रॉमिस केलं असेल तर आपण लगेच त्या माणसाला जज करायला सुरुवात करतो की हा असाच आहे, असंच आहे, तसंच आहे, हे आहे, ते आहे. तर ह्या ओव्हर थिंकिंगच्या पॅटर्नमुळे आपण आपल्या लव्ड वन्सला सुद्धा आणि आपल्या लव्ड वन काय इतरांना सुद्धा आपण खूप अपेक्षाच्या ओझ्याखाली दाबतो आणि दाबून मारतो आणि त्याच्यामुळे त्याचा फटका आपल्या दुसऱ्या लोकांनाही बसतो आणि त्याहीपेक्षा जास्त आपल्या स्वतःला बसतो. या गोष्टीची जाणीव ही आपल्याला असणं मला असं वाटतं फार गरजेचं आहे. आणि या ओव्हर थिंकिंग पॅटर्न मधनं कसं बाहेर पडता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी पर्सनल लेवलवर प्रयत्न करावा असं मला निश्चित वाटतं. अर्थात अगेन ऍज अ सेड की ह्या विषयाचा मी जाणकार नाही, या विषयाबद्दल मला काहीच माहिती नाही, त्यामुळे मी फार काही बोलणार नाही. पण मी माझ्या अवतीभोवती सगळ्या लोकांना बघतो आणि या पॅटर्नचे आपण शिकार कसे झालेलो आहोत आपण हेही बघतो. म्हणून मला असं वाटलं की आपण थोडंसं या विषयावर बोलावं. तर अश्विनी जोशीजी मॅम युअर बॅक. आता So I आपण on through the phone. Thank God. Otherwise, I thought I'll not. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. ओव्हर टू यू. Joking. ओव्हर टू यू. So, Ekta, I am really happy. I'm part of the event today because honestly, माझा comfort level English पाशी जास्त आहे. पण I met मी शर्वरी आणि केतकीला तर ओपन माईक मध्ये भेटली and I was more than happy to learn about बोलपट and मला हे opportunity संधी मिळाली मराठीत परफॉर्म करायची. तर मी मराठीत लिहिलंय, शाळेनंतर आता लिहिलंय honestly. पण it's just a prayatna. So like I just want to go ahead with it. Thanks again the Bolpat team. तर माझं लेखनचं टायटल आहे माझ्या मनाचे खास सखे. माणसाचे अख्खे आयुष्य मनाला समजण्यात आणि सांभाळण्यात जातं. जणू काही आपलं जन्म त्याच्याच साठी झालं असो. बरोबर की नाही? मनाला दुर्लक्ष पण तर करू शकत नाही. आपण जगात तनाच्या आणि मनाच्याच खांद्यावर जगत असतो. मन आणि तन ही एकमेकांवर अवलंबून काम करतात. तरी आधीपासूनच आपण तनाला जास्त महत्त्व देत आलो आहोत. का? कारण तनाला काही झालं तरी लगेच दिसतं ना आणि जाणवतं सुद्धा. पण काळाप्रमाणे गोष्टी बदलतायत. या काळात मनालाही तितकाच महत्त्व देण्याची गरज आहे. का? या कलयुगच्या काळात स्ट्रेस, एकटेपणा, व्यसने, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, नार्सिझम म्हणजे स्वतःला जास्त महत्त्व देणे इत्यादी खूप वाढले आहे. या सगळ्या
जगाच्या गोंधळात आपल्या मनाची काळजी घेणे जरुरी आहे. तर माझ्या मनाचे कोण सखे आहेत जे आजपर्यंत माझ्या विचारांना आणि भावनांना आवरायला मला मदत करतात? मी तुम्हाला 3 खास अशा सख्यांशी ओळख करून देते. जर्नलिंग, डायरी लेखन. खूप वर्षांआधी एक अतिशय कठीण काळात मी डायरी लेखनाशी दोस्ती गाठली. त्या काळात काही अशा घटना घडल्या ज्याच्यामुळे माझ्या दुःखाच्या भावनाच्या नद्या वाहायला लागल्या. विचारही नकारात्मक येत होते. काही महिन्यात माझ्या कंपनी सेक्रेटरीची परीक्षा होती, म्हणून पुन्हा मार्गावर येणे गरजेचे होते. त्या काळी मी डायरीमध्ये आपले विचार लिहायला लागली. वाईट विचार, घटनामुळे झालेला त्रास कसा कमी करायचा ह्याचे उपाय, नवीन दृष्टिकोन आणि मला समजूत घालण्याचे बोल. असं केल्याने तेव्हा आणि आजही मन हलकं, स्वच्छ आणि सकारात्मक होतं. लिहिता लिहिता अंतरात्माशीही नाते जुळते आणि विवेक बुद्धीनी घटना किंवा जीवनाला बघू लागायला लागते. डायरी लेखन मेडिटेटिव्ह, थेरप्युटिक आणि चमत्कारिक ठरलं माझ्यासाठी. तुम्ही पण ट्राय करून पहा. दुसरे 2 जिवलग मित्र म्हणजे मन ह्या शब्दाच्या अक्षरांनीच सुरू होतात. म म्हणजे मंत्रमुग्ध करणारे अनुभव आणि न म्हणजे नवल अनुभव, काही नवीन शिकणे, म्हणजेच मनाला एक्सपॅन्ड करणारे अनुभव. देशात प्रदेशात प्रवास करताना असे नवीन बघण्याचे व शिकण्याचे खूप अनुभव मिळतात आपल्याला. पण हे रोज रोज नाही करू शकत आपण. तर रोजच्या आयुष्यात असे अनुभव शोधणे किंवा क्रिएट करायचे आपल्या हातातच असते. प्रकृतीत, कला क्षेत्रात, सायन्स किंवा खेळाच्या क्षेत्रात मनाला भावणारे व इन्स्पायर करणारे खूप काही खजिने आहेत. शोधून पहा. शिवाय आपणही ह्या किंवा आपल्या आवडत्या छंद बद्दल नवीन शिकू शकतो. नवीन छंद किंवा आपली स्किल अपग्रेड करताना एकाग्रता वाढते. शिवाय मन तृप्त होऊन जातो. मनाला चालनाही मिळते. अशाच ह्या सवयी माझ्या मनाला शांत, स्वच्छ, सकारात्मक, एकाग्र व संतुष्ट ठेवायला माझी मदत करतं. जीवनात खूप जड, दुःख देणारे ओझे असतील तरी आपल्या मनावर लक्ष दिल्यावर ती ओझे उचलण्याची क्षमता वाढते व आयुष्य जगायला अर्थही मिळतं. धन्यवाद. वंडरफुल, वंडरफul, वंडरफुल. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. Happy I could perform with all the technical glitches. Thanks again, the Bolpatti, and wonderful performances, everyone. I'm so happy. आय वुड ऍड की आधी तुमचा आवाज बिलकुल येत नव्हता आणि जेव्हा आवाज यायला लागला असा खणखणीत आणि दणदणीत तुमचा परफॉर्मन्स झाला. मजा आली एकदम बढिया. There's a will, there is a way. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आय अग्री विथ यू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणले की मराठीमध्ये तुम्ही फार कम्फर्टेबल नाही आहेत, पण असे भारी भरकम शब्द वापरलेले तुम्ही मराठीमध्ये. तर मला असं वाटतं की आणि त्या भाषेचं जे काय सौंदर्य आहे, विवेक बुद्धी आणि काय 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 सुंदर शब्द वापरले. तर आय वुड डेफिनेटली से की मराठीमध्ये तुम्ही बिलकुल अनकम्फर्टेबल नाही आहात. हा, आणि जो प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांना आहे तो यू आर फेसिंग नॅचरली. आपले शिक्षण इंग्लिशमध्ये, मातृभाषा मराठीमध्ये, दुसरी अजून एक भाषा बोलतो. भाषेची खिचडी झालेली आहे, बट स्टील बोलपटमुळे आपल्याला आपल्या रूट्स कडे वापस येता येत आहे. तो एक चांगलं प्रोत्साहनही आपल्याला मिळतंय. वी आर व्हेरी हॅपी टू बी जॉईनिंग विथ यू. आणि अश्विनीजी वंडरफुल परफॉर्मन्स, खूप छान, खूप मजा आली. थँक्यू. आणि असंच तुम्ही छान लिहित बसा. आणि वन मोर थिंग आयड लाईक टू ऍड की तुमचा परफॉर्मन्स बऱ्यापैकी म्हणजे सोल्युशन ओरिएंटेडही होता. अनेक वेळेला काय होतं की आपण फक्त गोष्टी बोलतो आणि मांडून मोकळे होऊन जातो, पण तुमचं खरोखर सोल्युशन सुद्धा आपण कसं शोधावं असं याच्यामध्ये होतं. तो इट्स अ प्रिटी पॉझिटिव्ह अँड व्हेरी ऑप्टिमिस्टिक नोटवर तुम्ही एंड केलं. सो आय एम व्हेरी हॅपी टू नो दॅट.
व्हेरी Thank नाईस, you. व्हेरी नाईस. Just one more thing. Actually, mental health is also very close to my heart, specifically. Like many people have put, and one person said, mental health is definitely something you can take care of. It's in your hands also. But at the same time, it's not everyone can take care of it. So we have professional psychologists and all. But as a writer who feels things deeply, I think a diary is the best friend you can have. That is what all writers on this platform. Certainly. Diary Lekhan is like the ultimate non-judgmental place. Certainly, sir. I've given a heart for that as well. Beautifully said. खरोखर योग्य ती गोष्ट आहे ती. Very nice solution. So thank you, Ashwini ji, and looking forward to more performances from you. Yes, sure. So आता एक अत्यंत महत्वाचा परफॉर्मन्स आपल्याला इथे आपण बघणार आहोत, की ज्या परफॉर्मन्ससाठी मी पण वाट बघतोय आणि परफॉर्मर सुद्धा खूप वेळापासून वाट बघताय. अँड त्यांच्या स्माईलवरनं तुम्हाला कळलं असेलच, तर नन अदर दॅन केतकीजी हर्सेल इज गोइंग टू परफॉर्म फॉर ऑल ऑफ अस. केतकीजी, मी काही फार बोलणार नाही बरं का, जास्त काही बोलणार नाही. ओव्हर टू यू. स्वागत आहे तुमचं. थँक्यू एव्हरीबडी इज तन्मय. एक्साइटेड. सी थँक्यू तन्मय. आणि ही जी कविता केली आहे मी आता, ती म्हणजे ओपन माईक चालू असतानाच केली. सो खूप खाडाखोड झाली आहे, थोडं अडखळायला होईल. माझ्या मनाची गोष्ट आहे, तुमच्या सगळ्यांची पण थोडी थोडी गोष्ट असेल आणि तुम्हाला कुठेतरी तुमचं मन ह्या कवितेत सापडेल अशी आशा आहे. तर मी सुरू करते. मना मना किती रे तुझे लाड, पुस्तक घेऊन अभ्यासाला बसलं की आठवते मित्रांनी सुचवलेली ऍड. मग झोप होते अनावर आणि विसरायला होतं सगळं. मना किती रे तो गोंधळ, ज्या मुलावर प्रेम केलं त्यासमोर व्यक्त व्हायची भीती. पण एकदा का कोणीतरी हाताळलं होतं, त्याच्याविषयी राग तरी किती. मना किती रे तो चंचल, घरी साधं पौष्टिक जेवण असताना स्वप्नात येतात बर्गर आणि कोक. जरासा देखील स्ट्रेस आला तरी लागतो दारूचा घोट. मना किती किती तुझे पूर्वग्रह, सगळीच लहान मुलं नाही करत सतत हट्ट, आणि सगळीच आळशी माणसं कठीण काम नाही करून दाखवत सोपं. मना किती रे तो गदारोळ, एकटं असताना मासतो विचारांचा कल्लोळ. भूतकाळाच्या विचारात जाऊ नकोस गुंफून, भविष्याच्या चिंतेत आज जाईल हरपून. थँक्यू. क्या बात है. थँक्यू सो मच. सो आय गेस तन्मय, ओके, आय गेस अजून एक परफॉर्मन्स बाकी आहे. सॉरी, आणि टेक्निकल एरर होतोय. गिव्ह मी 30 सेकंड्स. टेक्निकल एरर झालाय मी काहीतरी नेक्स्ट माझ्या फोनमध्ये. परफॉर्मर सांगते तोपर्यंत परफॉर्म प्लीज करेल. प्लीज 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 प्लीज. सो अजून एक परफॉर्मन्स बाकी आहे, शेवटचा. आणि अजून कोणाचं नाव घेतलं नसेल किंवा पहिलं घेतलं असेल तेव्हा ते नव्हते आणि आता करायचं असेल तर प्लीज मेसेज मध्ये करा किंवा माईक अनम्यूट करून येस सांगा आम्हाला. येस. आणि त्याच्यानंतर एक छोट्या छोट्या 2 अनाउन्समेंट आहेत. तर हा तन्मय, मग आता अमयला बोलूया. अमय येस येस येस. भोरकमकर. त्याच्या आधी निश्चितच मी हे म्हणेन की तुमचाही खूप छान परफॉर्मन्स झाला. माझं काय टेक्निकल एरर झाला मला कळलं नाही. माय डिव्हाइस गॉट हँग, त्यामुळे मला अनलॉक आपलं हे करता आलं नाही, माईक माझा ओपन करता आला नाही. पण खूप छान. आणि मला असं वाटतं की तुम्ही अजून 1-2 मिनिटं घ्यायला हवे होते, अजून मजा आली असती. बट इट वॉज रिअली ब्युटिफुली रिटन. आणि पुढच्या ओपन माईक पर्यंत होईल माझी रेडी. नक्की 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 नक्की. कारण नाव हे इतकं छान ऐकल्यानंतर आय एम इव्हन मोर एक्सायटेड. मला असं वाटतं की अजून काय काय त्या पिटाऱ्यामधनं अजून निघणार आहे. विचारो के पिटारो से. आय एम एक्सायटेड. सो थँक्यू फॉर परफॉर्मिंग. आणि आता ऑफकोर्स अमय भाटांबेकर. येस 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 येस. ओव्हर टू मिस्टर अमयजी. अमय, स्वागत आहे. नमस्कार नमस्कार तन्मयजी, केतकी शर्वरी. आवाज येतोय माझा व्यवस्थित? हो, नमस्कार नमस्कार. एकदम व्यवस्थित येतोय. ओके ओके. खर तर मन हे इतकी विशाल आहे, तर मी युजली वन लाइनर कोट, तर त्यापैकी एक कोट मी इंग्लिशमध्ये लिहिला होता, तो वाचून दाखवतो आणि मग मराठीमध्ये भाषांतर करतो. तर कोट असा आहे की अवर बॉडी शुड बी मुव्हिंग अँड अवर माइंड शुड बी स्टेबल. अवर बॉडी शुड बी मुव्हिंग बट अवर माइंड शुड बी स्टेबल.
बट वी एक्झॅक्टली डू दी अपोजिट. म्हणजे आपलं शरीर हे कायम पळत असलं पाहिजे, धावत असलं पाहिजे, मुव्हिंग असलं पाहिजे आणि मन हे कायम स्थिर पाहिजे. पण आजची लाईफस्टाईल ही अशी बऱ्यापैकी विचित्र आहे, त्यामुळे आपलं मन हे कायम पळत असतं. कधी भूतकाळात पळतं, भूतकाळात धावतं, कधी भविष्याचा वेध घेतं. फार कमी वेळा ते वर्तमानात असतं आणि आपली बॉडी म्हणजे आपलं शरीर हे कायम एका जागी बसून असतं, स्थिर असतं. तर हे आजच्या लाईफस्टाईलचे परिणाम म्हणू आपण. तर त्यामुळे ही आपली आजची अवस्था झालेली आहे. तर त्याच मनाला अनुसरून एक गाणं गायचा प्रयत्न करतो. आता मगाशीच तन्मयजींनी एका छान गाण्याचा उल्लेख केला, मन उधाण वाऱ्याचे, ज्याचे जे लिहिलंय गाणं गुरु ठाकूर यांनी आणि संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी आणि शंकर महादेवांनी आणि ते स्वरबद्ध केलंय. आधीच माफी मागतो, जरा कालपासून जरा मला खोकला वगैरे आहे, सर्दी खोकला, तापही थोडासा वाटत होता. पण त्याला बाजूला ठेवून बोलपट इतका छान प्लॅटफॉर्म आहे तर मला राहावलं नाही. तर ते गाणं गायचं तर आपल्याला सगळ्यांना ते गाणं आवडेल. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते. सावरते बावरते घडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे बापडे, नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते. जाणते जरी है पुन्हा पुन्हा का चुकते, भाबडे तरी भासांच्या मागून पळते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. धन्यवाद धन्यवाद. सुंदर 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 अभयजी, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. खूप मजा आली. तुमचा घसा खराब आहे असं म्हणताय, खोकला वगैरे आहे, इतकं छान सुरात गाणं म्हणलंय तुम्ही. जेव्हा घसा नॉर्मल होईल आणि छान होईल तेव्हा काय काय म्हणाल आणि किती छान आणि किती सुरात म्हणाल. आय एम रिअली एक्सायटेड. धन्यवाद. खूप छान खूप छान. आणि हे माझ्या अत्यंत आवडीच्या गाण्यांपैकी एक असलेलं गाणं आहे आणि मला असं वाटतं महिन्यातनं ऍटलीस्ट 2 ते 3 वेळा तर मी हे ऐकतो फ्रिक्वेंटली. हो, प्रश्नच नाही. खूप सुंदर गाणं. खूप सुंदर गाणं आहे. थँक्यू सो मच फॉर परफॉर्मिंग. आणि खूप मजा आली आज. मला असं वाटतं की आज एक आय ओपनिंग सेशन तर होताच होता माझ्यासाठी, पण मला खूप गोष्टी शिकायला सुद्धा मिळाल्या आणि इतके छान परफॉर्मन्सेस आपले होत आहेत. आपला बोलपट हा इंटरनॅशनल मंचावरही गेलेला आहे. व्हँक्युव्हर पासून दिल्लीपर्यंत आणि मुंबई पासून लातूर पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. हे ऐकून इतकं मला छान वाटलं ऐकून. आणि मराठी भाषेसाठी सुद्धा आणि सगळ्या गोष्टीसाठी आपण कलाकारांना इथे प्रोत्साहन देतोय. इतकी छान गोष्ट आहे. मला इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं सकारात्मक वाटतं हे आज पाहिल्यानंतर. सो आय एम रिअली रिअली थँकफुल शर्वरी मॅम आणि केतकी मॅम, तुमच्या दोघांचे खूप 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 आभार मला मानावेसे वाटतात की मला इथे आज तुम्ही संधी दिलीत जॉईन करायची.
आणि इतके छान छान कलाकार, इतके छान छान पार्टिसिपंट्सला ऐकायची मला संधी मिळाली. असो, मला ते राहवलं नाही म्हणून लगेच मी थँक्यू बोललो. पण आपल्याला एक दोन महत्वाचे हे पण द्यायचे आहेत, इन्स्ट्रक्शन काय म्हणतात त्याला, एक दोन गोष्टी बोलायच्याही आहेत. शर्वरीजी किंवा केतकीजी, ओव्हर टू यू, आणि मग नंतर आपण सांगता करूया. थँक्यू सगळ्यांनी आल्याबद्दल. आणि एक तर मोठी अनाउन्समेंट म्हणजे आपला हे लाईव्ह झाला, आपला ओपन माईक पहिल्यांदा लाईव्ह झाला गोरेगाव रासाला. खूप छान प्रतिसाद मिळाला. कालकर काकू होत्या, ओंकार होता आणि अश्विनी होती. हा. सो आता अजून एक लाईव्ह होईल, त्याला ज्यांना यायला जमलं नाही पहिल्या ह्याच्यामध्ये प्लीज या. आम्ही लाईव्हचे बरेच फोटो, बरेच रील शेअर केले, ते बघा, त्याचा आनंद घ्या. खूप सुंदर झाला कार्यक्रम. सगळे परफॉर्मन्स पण छान होते आणि ऑडियन्सही भरभरून आला. त्यामुळे जे आले, ज्यांनी प्रतिसाद दिलं, खूप खूप धन्यवाद. आणि अजून एक अनाउन्समेंट म्हणजे नेक्स्ट 1 तारखेचा कार्यक्रम होणार आहे, त्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे. तर आमची तर इच्छा आहे 1 तारखेचा ठरलंय तर 1 तारखेला करावं, पण तुमची उपस्थिती कशी असेल ते आम्हाला प्लीज सांगा, जरूर कळवा. आम्ही व्हॉट्सअपवरती पण पोल घेतो आणि इंस्टाग्रामवरती पण पोल घेतो. तुम्हाला काही वैयक्तिक सांगायचं असेल तर प्लीज आमचे DMs ओपन आहेत, इन्स्टा, व्हॉट्सअप, ऑफकोर्स दोन्हीकडे. तुम्ही कधीही मेसेज करू शकता. तुमची 1 तारखेची उपस्थिती कळवा. इतरही काही फीडबॅक असेल तर तेही सांगा. आणि बोलपटचा पसारा आता थोडा वाढतोय. तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करायची असेल, निसंकोच सांगा. आम्हाला खूप गरज आहे तुमची प्रेक्षक म्हणून पण. आणि अजून एक आम्ही टायअप केलाय, तो आहे स्वेल नावाच्या ऍप बरोबर. तर ओपन माईक सारखाच प्लॅटफॉर्म आहे, इंस्टाग्राम सारखाच प्लॅटफॉर्म आहे, फक्त ऑडिओ आहे. तर तुम्हाला कोणाला त्याच्यावरती तुमचे पीसेस रेकॉर्ड कर, आम्ही एखादा प्रॉम्प्ट टाकलाय, पण तुम्हाला त्या व्यतिरिक्त पत्र हा आपला एक विषय झाला होता, तो प्रॉम्प्ट ऑलरेडी आहे त्याच्यावरती. अश्विनी सनके आणि मी, शर्वरीने आम्ही रेकॉर्ड केलंय. तुमची इच्छा असेल तर प्लीज तिथे जाऊन रेकॉर्ड करा. आणि तो इव्हेंट अजूनही प्रॉम्प्ट टाकू, तर प्लीज तुमची इच्छा असेल, तुम्हाला काही त्या ऍपमध्ये मदत हवी असेल, आम्हाला कॉल करा, मेसेज करा. आम्ही मदतीला नेहमीच आहोत. आणि रेकॉर्ड करायची इच्छा असेल तर तिकडे तुम्ही तुमचे पीसेस रेकॉर्ड करू शकता. 5 मिनिटाची वेळ आहे तिथे पण, जसं आपल्या ओपन माईक मध्ये आहे तसंच. सो येस, दॅट इज इट फ्रॉम माय साइड. अजून कोणाला काही परफॉर्म करायचं, काही सूचना केतकीजी, असेल तुमचा please. साऊंडचा थोडा इश्यू वाटतोय हो, काही बऱ्याच हो गोष्टी का? मिस झाल्या. हो हा मला हा असं वाटतं फक्त मलाच अच्छा, हा मग हा क्लिअर येतोय. हा, प्लीज रिपीट कराल का तुम्ही काय म्हणलं ते? हा आता क्लिअर येतोय. आता क्लिअर हा, आहे. असा क्लिअर ओके येतोय. हा सॉरी हा नो प्रॉब्लेम. तर मग काय रिपीट करू सगळं? नाही, मी सांगते. हा. नाही, ती असं म्हणत होती की आम्ही एक ऍप बरोबर टायअप केलंय, त्याचं नाव आहे स्वेल. काही करेक्शन असेल तर मला सांग, कारण येस. ते ऍप असं आहे की इंस्टाग्राम सारखंच, पण ते ऑडिओ माध्यम आहे त्याचं कम्प्लिटली. आणि आम्ही सध्या पत्र हे एक आपण पिटुकलं पत्र असं एक केलं होतं, थीम बेस्ड ओपन माईक केला होता. त्याचंच आम्ही छोटंसं व्हर्जन म्हणून पत्र हा प्रॉम्प्ट आता सध्या घातलाय त्याच्यावर. आणि त्याच्यावर तुम्हाला आवडलं तर हे फ्री ऍप आहे सगळ्यांसाठी, असं काही तिथे पेमेंटचा काहीच इश्यू नाहीये. तर तिथे तुम्ही तुमच्या पत्र या विषयावर तुम्हाला काही सांगायचं असेल, बोलायचं असेल, किंवा एखादी कविता असेल तर नक्की तुम्ही तिथे काय म्हणतात त्याला, रेकॉर्ड करू शकता आणि शेअर करू शकता. ते अगदी युजर फ्रेंडली ॲप आहे. त्याच्याबद्दल काही कळलं नाही किंवा काही शंका असेल तर आम्हाला नक्की DM करा, विचारा नक्कीच. आणि तुमचा प्रतिसाद आम्ही यायला उत्सुक आहोत की तुम्ही या विषयावर आणखीन काय काय, कारण काही जण असं होतं की काही जण प्रेक्षक म्हणून जॉईन झाले होते आणि त्यांनी नंतर आम्हाला कळवलं होतं की अरे ह्या विषयावर आम्हाला पण न्यायला आवडलं असतं, किंवा त्या दिवशी ते जॉईन करू शकले नाही. म्हणून आम्ही असे प्रॉम्प्ट्स पण करतोय, जेणेकरून ज्यांना मिस झाले त्यांना परत ते मिळावे. तर ऑनलाईन ऑफलाईन आम्ही जेव्हा करू तेव्हा तुमचा प्रतिसाद असाच, आमचा सपोर्ट राहू दे, आमच्याबरोबर तुमचं प्रेम राहू दे. आणि अशाच प्लीज लिहित राहा, सगळेजण ऐकत राहा, ऐकवत राहा, कारण आम्हाला खूप आवडतं आणि खूप खूप छान वाटतं, कारण तुमच्यामुळे ही कम्युनिटी बिल्ड झाली आहे, तुमच्यामुळे आम्ही आहोत आणि आम्ही हे सातत्याने करू शकतोय. याबद्दल प्रत्येकाचे मनपूर्वक आभार. तर केतकीने म्हटल्यासारखं ते पोलबद्दल तुम्हाला कळलंच असेल की आम्ही 1 नोव्हेंबरला जो होणार आहे त्या दिवशी दिवाळी आहे, लक्ष्मीपूजन आहे, त्यामुळे तुमची उपस्थिती असणार आहे की नाही त्यावर आमचं ठरेल की आम्ही करू की नाही. तर नक्की त्या पोलवर नक्की प्रतिसाद देऊन कळवा की तुम्हाला आवडेल की नाही. बरं, तत्पूर्वी मी माझी बडबड थांबवायची आणि आणखीन एक गोष्ट सांगते महत्वाची, म्हणजे की दर इव्हेंट नंतर आपण जसं करतो तसं 24 तासासाठी आम्ही ओपन करणार आहोत व्हॉट्सअप ग्रुप.
त्याच्यावर तुमचे सजेशन्स, तुमचे फीडबॅक, तुमच्या कविता, सादरीकरण, इन्स्टा लिंक्स, अवी आहे तिचं पुस्तक, ती लिंक त्याची पाठवेल. असं तुम्हाला जे आवडेल ते नक्की कळवा, एकमेकांना प्रतिक्रिया कळवा, फॉलो करा, आम्हाला फॉलो करा, बोलपटला फॉलो करणं नसेल तर करा, तन्मयला करा नक्कीच. आणि हा असाच राहू दे, असंच प्रेम राहू दे, तुमचा सपोर्ट राहू दे. खूप खूप आभार सगळ्यांचे. फक्त मला एकच विचार, प्रगती मॅम तुम्ही हँड रेस केला होता, तुम्हाला काही शेअर करायचंय का? येस येस. मी विसरले कारण की त्या ओघात बोलत गेले आणि मला कळलं नाही की मला हे दाखवायचं होतं. इथे जितके सगळेजण आलेत, परत एकदा माझी सांगायची इच्छा आहे, माझं पहिलं प्रकाशित पुस्तक आहे हिंदीमध्ये, मौन सीता की रामायण. इट्स ऑन ॲमेझॉन आणि नोशन प्रेसच्या लिंकवर आहे. जरूर नक्की वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. थँक्यू सो मच. नक्की त्याची लिंक सुद्धा पाठवा परत एकदा. नक्की पाठवतो. काही ग्रुपवर बरेच जण जॉईन झाले, त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल. जरूर. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एव्हरीबडी फॉर जॉईनिंग. आणि मला सहन केल्याबद्दल खूप खूप तुमच्या सगळ्यांचे आभार. खूप छान वाटलं सगळ्यांना. बाय. थँक्यू. बाय 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 बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. बाय बाय. बाय. गुड नाईट. येस काकी, तुम्ही काय म्हणताय? आम्हाला ऐकू नाही येते. सॉरी क्लिअर नाही आवाज. साऊंडचा काहीतरी इश्यू आहे. येस. बाय बाय गाईज. Thank you so much, Ketki, Sharwari. Pleasure. Thank you so much for also doing the video. Oh no, that was fun. But thank you. तुमच्यामुळे मी पहिल्यांदा मराठीत लिहिलं, प्रयत्न केला. Very nice. आणि खूप छान प्रयत्न केला. थँक्यू काकू. थँक्यू सो मच. काकांनाही आभार. काळजी घ्या. लवकर भेटू परत पुन्हा. येस येस येस. पुढच्या 1 तारखेला भेटू. तुम्ही पण काळजी घ्या हाताची. काकू तुम्ही पण काळजी घ्या काकांची. काकू मला काहीच ऐकू येत नाहीये तुम्ही काय बोलताय. तुमचं फक्त तोंड हलताना दिसतंय आम्हाला. रक्षिता इज ऑल्सो हिअर. येस, रक्षिता आता ऐकू येतंय? आता ऐकू आलं. येस. नाही ऐकू येत. तुम्ही मेसेज करा मॅम प्लीज ग्रुपमध्ये. ह्याच्यावर मी आता ग्रुप ओपन करते, त्याच्यावर कळवा. तुमचा आवाज येत नाहीये. फक्त नमस्कार एवढंच ऐकू आलं. बाय बाय. गुड नाईट. आज बरेच नवीन परफॉर्मन्स आले. बाय बाय गाइस. गुड नाइट. थोड़ा Good लेट night. ज्वाइन किया आपका बट कैसा आई हुआ वाज हियरिंग यू. हाँ आज का ये लेक्चर सेमिनार? अरे बहुत आई रिसीव्ड एक्सीलेंट फीडबैक. तो उसके बाद आई तो वही मतलब आई वाज जस्ट दे हैव क्लब्ड फार्मेसी एंड इंजीनियरिंग कॉलेज